नमस्कार. व्याख्यानाची सुरुवात आपण महाराष्ट्र गीताने करत आहोत. सर्वांना विनंती आहे की आपण महाराष्ट्र गीतासाठी उभे राहावे. बापते ती जिभा सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा. दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा. काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी, ओलादी मनगटे खेळती खेळ जीव घेणी. दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढळाच्या घामाने भिजला, देश गौरवासाठी झिजला. दिल्लीचेही दस्त लागली तो महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा. नमस्कार मंडळी. अमर हिंद मंडळाच्या 77व्या वसंत व्याख्यानमालेत आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, भारतात निवडणुका सुरू आहेत. त्याचप्रमाणे येणाऱ्या वर्षात अमेरिका आणि इतर सर्व देशांमध्ये, बऱ्याचशा देशामध्ये निवडणुका होत आहेत. इस्रायल आणि आखाती देशामध्ये युद्धाचं सावट आहे. अनेक देशामध्ये महागाई आणि काही देशामध्ये मंदी अशी परिस्थिती आहे. भारत पाकिस्तान सीमेवरती नेहमीच टेन्शन असते. पण आता सध्या अमेरिका, चीन आणि भारत सीमेवर देखील टेन्शन वाढत आहे. पारंपरिक जे भारताचे मित्र राष्ट्र समजले जात होते असे श्रीलंका, नेपाळ किंवा मालदीव्स देखील यामध्ये चीनचा हस्तक्षेप वाढत आहे आणि भारत विरोधी कारवाया तिथेही सुरू आहेत. अशी ही जी क्लिष्ट आणि किचकट आंतरराष्ट्रीय परिस्थिती निर्माण झालेली आहे, अशा परिस्थितीला समजून घेण्यासाठी आजचा विषय आहे वसुधैव कुटुंबकम, भारताचे आंतरराष्ट्रीय संबंध. आणि या विषयावर आपल्याशी बोलण्यासाठी आपल्यामध्ये उपस्थित आहेत माननीय डॉक्टर शैलेंद्र देवळानकर सर. मी मंडळाचे कार्योपाध्यक्ष श्री विजय राणे यांना विनंती करतो की त्यांनी सरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावे. धन्यवाद. सरांची थोडक्यात ओळख करून देतो. सरांचे शिक्षण MA, सेट, नेट, ज्युनियर रिसर्च फेलोशिप, MPhil, PhD असे झालेले आहे. सरांचे जे MA झालेले आहे मानाचे यशवंतराव चव्हाण गोल्ड मेडल मिळवून झालेले आहे. सर MPSCद्वारे महाराष्ट्र एज्युकेशन सर्व्हिसमध्ये क्लास 1 ऑफिसर म्हणून निवड झाली व ते सध्या डिरेक्टरेट ऑफ हायर एज्युकेशन गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रामध्ये डिरेक्टर म्हणून कार्यरत आहेत. सरांचा एकूण 22 वर्षाचा प्रशासकीय कामाचा अनुभव आहे. या कालावधीमध्ये सरांनी विविध पदांवरती जबाबदारी पार पाडलेली आहे. त्यामध्ये महत्त्वाच्या म्हणजे रजिस्ट्रार ऑफ मुंबई युनिव्हर्सिटी, ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी महाराष्ट्र गव्हर्नमेंट मुंबईमध्ये जे गव्हर्नमेंट लॉ कॉलेज आहे त्याचे सर प्रिन्सिपल देखील होते. UPSCला जी मुलं शिकतात आणि अभ्यास करतात
त्याचं जे इन्स्टिट्यूट आहे स्टेट इन्स्टिट्यूट फॉर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह करिअर याचे देखील सर डिरेक्टर होते. सर मुंबई युनिव्हर्सिटी आणि SNDT युनिव्हर्सिटीमध्ये असोसिएट प्रोफेसर देखील होते. सर MPhil आणि PhD जे करतात त्यांच्यासाठी रेकग्नाइज गाईड देखील आहेत. सर शासनाच्या विविध कमिट्यांवरती ॲडवायझर म्हणून काम करतात. सरांची आतापर्यंत 20 पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यामधील महत्त्वाची म्हणजे भारताचे परराष्ट्र धोरण नवीन प्रवाह, राज्यशास्त्रातील मूलभूत संकल्पना, संयुक्त राष्ट्रे, समकालीन जागतिक राजकारण, भारत आणि जग आणि इत्यादी. सरांना आतापर्यंत 25च्या वर पुरस्कार आणि स्कॉलरशिप मिळालेले आहेत. सर विविध न्यूजपेपर आणि मॅगझिनमधून जागतिक विषयांवरती आर्टिकल्स लिहित असतात. आतापर्यंत 500च्या वरती आर्टिकल्स सरांनी लिहिलेले आहेत. सर नियमितपणे डिजिटल माध्यम आणि न्यूज चॅनलवरती आपली मते मांडण्यासाठी येत असतात. सरांनी आतापर्यंत 500च्या वरती पब्लिक लेक्चर्स देखील दिलेले आहेत. काल आपण आंतरराष्ट्रीय रंगमंच व नाटक याच्यावरती व्याख्यान व विषय समजून घेतला. आज आपण आंतरराष्ट्रीय राजकारण समजून घेणार आहोत. या विषयाचा एवढा अनुभव असलेली व्यक्ती आज आपल्याला व्याख्याते म्हणून लाभलेले आहेत, याचा मंडळाला आनंद आहे. आपला जास्त वेळ न घेता सरांना मी विनंती करतो की आपण आपल्या विषयाला सुरुवात करावी. धन्यवाद. हो, इज इट ओके ना? सर्वांना नमस्कार. माझा आवाज आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचत असावा अशी मी अपेक्षा करतो. दादरच्या प्रसिद्ध अमर हिंद मंडळ आणि त्यांनी सुरू केलेली ही वसंत व्याख्यानमाला आणि त्याचं हे 77वे वर्ष आणि आज याचं जे दुसरं पुष्प आहे ते पिंड्याची मला अत्यंत महत्त्वपूर्ण संधी दिली गेलेली आहे. या अमर हिंद मंडळाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, त्याचप्रमाणे आज या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व सन्माननीय बंधू भगिनी, मी प्रथम तर अमर हिंद मंडळ दादर यांचे अत्यंत मनपूर्वक आभार मानतो की एका महत्त्वाच्या विषयावरती त्यांनी आज मला या ठिकाणी आपल्याशी संवाद साधण्यासाठी बोललेलं आहे. आणि आजची जी वेळ आहे ही संवाद साधण्याची ही अत्यंत संयुक्तिक अशा प्रकारची वेळ आहे असं आपल्याला म्हणता येईल. आपण सगळ्यांनी आज सकाळी काल वर्तमानपत्रांमध्ये, इलेक्ट्रॉनिक चॅनल्समध्ये ही बातमी सातत्याने वाचली असेल, पाहिली असेल की आखातामध्ये पुन्हा एकदा युद्धाचे ढग हे जमायला लागलेले आहेत. इराणने इस्रायलवरती साधारणतः 300 ड्रोन्स आणि मिसाईलचा अटॅक केला आहे. आणि आता सगळं जग हे पाहतं आहे की इस्रायल याला कशा पद्धतीने रिॲक्ट करतो. आणि जर इस्रायलने याचं प्रत्युत्तर दिलं आणि ते प्रत्युत्तर जर अत्यंत विध्वंसक असेल तर आखातामध्ये पुन्हा एकदा एक मोठा संघर्ष निर्माण होईल. आणि या संघर्षाचे एकूण 4 महत्त्वाचे परिणाम आहेत जे आपल्याला, तुम्हाला, मला, आपल्या सर्वसामान्य माणसाला तात्काळ भोगावे लागतील. म्हणून परराष्ट्र धोरण म्हणजे दिल्लीमध्ये परराष्ट्र व्यवहार मंत्रालयामध्ये बसणारे कोट सूट बुटामधले इंग्रजी बोलणारे काही अधिकारी आणि त्यांनी ठरवलेलं धोरण, हे जे आजपर्यंत परराष्ट्र धोरणाचा आवाका होता तो आवाका आता राहिलेला नाही आहे. आता परराष्ट्र धोरण तुमच्या माझ्या घरापर्यंत येऊन पोहोचलेलं आहे. कारण आपल्या प्रत्येक गोष्टीचं आता जागतिकीकरण झालेलं आहे. याचा जो पहिला परिणाम होईल आपल्यावरती, जर हे युद्ध सुरू झालं, ज्या वेळेला इराणने साधारणतः आता 24 तासांपूर्वी इस्रायलवरती हा अटॅक जेव्हा केला तेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये तेलाच्या किमती प्रति बॅरल
या $82 होत्या त्या डायरेक्ट $92 गेल्या. अजून इस्रायलनं प्रत्युत्तर द्यायचं आहे आणि जर इस्रायलनी विध्वंसक प्रत्युत्तर दिलं आणि हे वॉर एस्केलेट झालं म्हणजे त्याचा पुन्हा स्फोट झाला तर साधारणतः $100 प्रति बॅरल हे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये तेलाची किंमत जाईल. ज्या वेळेला $5 तेलाच्या एका बॅरलची किंमत ही आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत वाढती तेव्हा आपल्या तिजोरीवरती 1 अब्जचा अधिभार पडतो. 1 अब्ज. आणि जर ती 110-120 पर्यंत जेव्हा रशिया युक्रेन युद्ध सुरू झालं होतं त्या पहिल्या महिन्यामध्ये ती $120 पर्यंत जाऊन पोहोचली होती. तुमचं आणि माझं आपल्या सगळ्यांचं नशीब आहे की आपल्याला रशिया हा मदतीला आला आणि आपण रशियाकडनं जवळपास 9 अब्जचं तेल हे गेल्या 1.5 वर्षात आयात केलं. नसता श्रीलंकेसारखी पाकिस्तानसारखी अवस्था आपल्याकडे झाली असती. आपल्याकडे तेलाच्या किमती पेट्रोलची किंमत 350-400 पार झाली असती. डिझेलची किंमत 350-400 पार झाली असती. हा प्रकार भारतात घडला नाही कारण वेळीच आपण स्मार्ट डिप्लोमसी वापरली आणि त्या स्मार्ट डिप्लोमसीच्या माध्यमातून रशिया जो 12व्या क्रमांकाचा आपला ऑइल सप्लायर होता तो नंबर 1चा ऑइल सप्लायर झाला. आणि एवढंच नाही तर भारताने रशियाकडनं तेल आयात करणं जे क्रूड ऑइल आपण आयात करतो त्याच्यावरती प्रक्रिया करणं आणि प्रक्रिया केल्यानंतर भारत तेच तेल युरोपला आणि अमेरिकेला पुरवायला लागला आणि युरोपचा सगळ्यात मोठा तेल सप्लायर भारत बनला. जो आजपर्यंत आयात करायचा तो भारत सगळ्यात मोठा निर्यातदार बनला. आता परिस्थिती अशी आहे की जर हे वॉर इस्केलेट झालं तर तेलाच्या किमती $100 क्रॉस होतील आणि सगळ्यात महत्त्वाचा पहिला परिणाम असेल. त्यानंतर दुसरा परिणाम असेल जो डॉलर आणि रुपये यांच्यामधलं जे प्राईसचं इक्वेशन आहे ते तात्काळ फ्लक्च्युएट होईल. ते आत्ताच $3 फ्लक्च्युएट झालं आहे आणि त्यामुळे तुमचे जे मुलं परदेशात शिक्षण करण्यासाठी जाणार आहेत किंवा ज्या ज्या गोष्टीचा व्यापार तुम्ही डॉलरमध्ये करतात विशेष करून सोनं आणि तेल या 2 गोष्टींचा व्यापार आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरमध्ये होतो त्या गोष्टी तात्काळ महाग होतील. म्हणजे त्याचा प्रचंड चटका मध्यमवर्गीयांच्या मुलांना बसेल. त्यानंतर तिसरा जर ते थोडं आणखीन वाढलं तर तेलाचा जो पुरवठा आहे तो विस्कळीत होईल. त्याला सप्लाय चेन म्हणतो आपण. ती सप्लाय चेन डिस्टर्ब होईल आणि ती डिस्टर्ब होण्याचा अर्थ असा झाला की आपण आपल्या गरजेच्या आजही 70% तेल हे आखातामधनं आयात करतो. मग त्यात इराक असेल सौदी अरेबिया असेल इराणकडनं आपण पहिले घ्यायचो तेल पण आता इराणकडनं बंद केलं. सिरिया आहे या देशांकडनं आपण आपल्या गरजेच्या 70% तेल आयात करतो. आणि जर हे आखातातलं युद्ध वाढलं आणि ते कारण ते छोटे छोटे देश आहेत ते इतकं फास्ट इस्केलेट होतं अख्खी सप्लाय चेन डिस्टर्ब होती. कारण सप्लाय चेन डिस्टर्ब व्हावी म्हणूनच ते करतात. इराणचे काही अटॅक सौदी अरेबियाच्या ऑइल मिल्सवरती होतील आणि हे सगळा प्रकार जर झाला तर भारतामध्ये सध्या तेल साठवून ठेवण्याची जी क्षमता आहे भारताची आहे ती 15 दिवसांची आहे. चायनाची 90 दिवसांची आहे. त्यामुळे आपण 15 दिवसांपर्यंत तेल साठवून ठेवू शकतो. पर्यायी आपल्याला स्रोत बनवावे लागतील पण याचा प्रत्यक्ष परिणाम हा तेलाच्या किमतीवर होणार. आणि सध्या इलेक्शनचं टाईम आहे आणि फार महत्त्वाची काळजी घेतली जाते की या काळामध्ये पेट्रोल डिझेलचे दर वाढू नयेत. पण जर हा भडका उडाला तर ही गोष्ट अपरिहार्य होती आणि मग त्याचे चटके सामान्य माणसाला बसतात. आणि एकदा पेट्रोल डिझेल महाग झालं तर त्याचा परिणाम हा एकूण सगळ्याच महागाईवरती होतो. चौथा जो परिणाम आहे की आपल्यापैकी अनेकांचे नातेवाईक एक आखातामध्ये आहेत. तुम्हाला कल्पना असेल साधारणतः 3.5 कोटी भारतीय म्हणजे 142 कोटी आपली लोकसंख्या आहे. त्यापैकी 3.5 कोटी भारतीय 123 देशांमध्ये राहतात. त्यापैकी जवळपास 68 लाख लोक हे फक्त आखातामध्ये राहतात इस्लामिक देशांमध्ये राहतात. आणि हे सगळे लोक जे आहेत हे प्रामुख्याने सेमी स्किल्ड किंवा स्किल्ड लेबरर्स आहेत. नर्सेस आहेत प्लंबर्स आहेत इलेक्ट्रिशियन्स आहेत जे मोठ्या प्रमाणावरती तिथं कामाला गेलेले आहेत. आणि त्यांना रिस्क्यू करून भारतात आणणं हे चौथं मोठं आपल्यासमोरचं चॅलेंज असेल. आणि त्यामुळे आपल्यावरची ही समस्या मोठी असेल म्हणून भारताची बिलकुल इच्छा आहे की हे वॉर कोणत्याही पद्धतीने एस्केलेट होऊ नये. कारण ते झालं तर त्याचे प्रत्यक्ष परिणाम ज्या देशांवरती होणार आहेत त्यापैकी भारत हा नंबर 1ला असेल. दुसरं भारताची अवस्था इतकी वाईट होती
की इस्रायल हा भारताचा अलीकडच्या काळात अत्यंत जवळचा देश बनलेला आहे, खूप घनिष्ठ. आणि इस्रायल हा आपल्याला सुरुवातीपासून मदत करणारा देश आहे. पार 1965चं युद्ध असेल, 71चं असेल, अगदी 1999च्या कारगिल युद्धामध्ये देखील बोफोर्स तोफांसाठी लागणारे तोफगोळे हे देखील इस्रायलने आपल्याला पुरवले. पण इस्रायलला उघडपणे आम्ही आमचा मित्र म्हणून ॲक्सेप्ट करायला तयार नव्हतो. ज्या काही गोष्टी आम्ही त्याच्याकडनं घ्यायचो या पडद्या मागणं होत्या. त्यामुळे त्यांना आपण पहिल्या पत्नीचा दर्जा हे इस्रायलकडनंच त्यांच्या अँबॅसिडरनी बोलून दाखवलेली खंत होती की तुम्ही आम्हाला आमच्याकडनं सगळ्या सेवा तर सगळ्या घेता आहात, परंतु दर्जा मात्र तुम्ही आम्हाला देत नाही आहात. आणि आज आपली अवस्था अशी झालेली आहे की इस्रायल आपला अत्यंत जवळचा आहे आणि जगातलं सगळ्यात सेकंड लार्जेस्ट शिया पॉप्युलेशन हे भारतामध्ये आहे. 4th लार्जेस्ट सुन्नी इस्लामिक पॉप्युलेशन भारतामध्ये आहे. पण शियाईट पॉप्युलेशन हे सेकंड लार्जेस्ट भारतामध्ये असल्यामुळे भारताची प्रचंड मोठी अडचण होणार आहे की स्टँड काय घ्यायचा. कारण दोन्ही भारताचे मित्र आहेत आणि दोघांबरोबर भारताचे मेजर इंटरेस्ट आहेत. चबहार नावाचं जे पोर्ट आहे, जे इराणचं आहे, जे भारत डेव्हलप करतोय आणि त्याच्या माध्यमातून भारत अफगाणिस्तान आणि अफगाणिस्तानच्या माध्यमातून सेंट्रल एशियापर्यंत भारत पोहोचणार आहे. तुम्हाला कल्पना असेल, सेंट्रल एशिया जो पहिले सोव्हिएत युनियनचा भाग होता आणि तो नंतर सेपरेट झाला, उझबेकिस्तान, कझाकिस्तान, ताजिकिस्तान, ह्या आपल्यासाठी फार मोठं मार्केट आहे. बॉलिवूडचे मूव्हीज तिथं प्रचंड चालतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मेडिकल टुरिझमसाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे. पण प्रॉब्लेम असा आहे की ह्या देशांमध्ये भारताची बॉर्डर नाही आहे. त्यामुळे भारताचा जो व्यापार ह्या देशाबरोबर होतो तो विमानाने होतो. सगळं विमानाने साहित्य पाठवावं लागतं. पण जर आपण चबहार पोर्ट जर आपण व्यवस्थितपणे विकसित केलं तर त्या पोर्टच्या माध्यमातून अफगाणिस्तान आणि अफगाणिस्तानच्या माध्यमातून सेंट्रल एशिया आपण पोहोचू शकतो. सध्याचा जो 3 अब्जाचा व्यापार आहे तो वाढून लवकर 10 अब्जपर्यंत जाऊ शकतो. त्यामुळे इराण पण तेवढाच आपल्या जवळचा आहे. सांगण्याचा मुद्दा तुम्हाला असा आहे की आता पाकिस्तानात, मिडल ईस्टमध्ये, रशिया युक्रेनमध्ये काहीतरी घडतं आहे आणि आम्हाला त्याच्याशी काय करायचं आहे. आम्हाला आमच्या रोजीरोटीचा प्रश्न पडलेला आहे. आमच्या शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये कोणतं खत टाकायचं ते पडलेलं, आम्ही कशाला विचार करायचा असं म्हणून आता चालणार नाही आहे. तर तुमच्या शेतकऱ्यांचा जो फर्टिलायझर येतो त्याच्या देखील मार्केट किंवा त्याच्या देखील किमती या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये ठरवल्या जातात. जेव्हा रशिया युक्रेन युद्ध झालं त्यावेळेला फर्टिलायझर्स, कारण रशिया हा फर्टिलायझरचा सगळ्यात मोठा एक्सपोर्टर आहे. भारत आपल्या गरजेच्या 60% जे फर्टिलायझर्स रशियाकडनं आयात करतो. तोच प्रकार गव्हाच्या बाबतीमध्ये झाला. त्यामुळे याचे प्रचंड मोठ्या प्रमाणावरती आंतरराष्ट्रीय परिणाम होतात आणि ते तुमच्या आणि माझ्या दोघांच्या, सर्वसामान्य माणसाच्या जीविताशी निगडीत असतात. त्यामुळे कोणती गोष्ट आंतरराष्ट्रीय पातळीवरती घडती त्याचं डायरेक्ट रिफ्लेक्शन हे तुमच्या आणि माझ्या आयुष्यावरती असल्यामुळे तुम्हाला आणि मला हे कळलंच पाहिजे. तुम्हाला आणि मला स्टँड घेताच आला पाहिजे आहे की आता हे काय चाललेलं आहे जगामध्ये. म्हणजे अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्प हा पुढचा अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष बनणार आहे की बायडन बनणार आहे, ह्या गोष्टी प्रचंड मॅटर करतात. याचं कारण असं आहे की तुम्हाला मी आता अमेरिकेचं उदाहरण झालं म्हणून सांगतो आहे की जेव्हा डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते, त्यांच्या आपल्याबरोबरचे संबंध हे जरी चांगले असले तरी ते अमेरिकेच्या आर्थिक आणि व्यापारी हितसंबंधांविषयी प्रचंड स्ट्रॉंगली पुटअप करणारे किंवा प्रेशर टाकणारे होते. तुम्हाला एक उदाहरण देतो. हार्ले डेव्हिडसन नावाची एक मोटरसायकल आहे. ही हार्ले डेव्हिडसन मोटरसायकल फार कमी भारतामध्ये तुम्हाला दिसती, कारण तिच्यावरती आपण 100% इम्पोर्ट ड्युटी लावलेली आहे. साधारणतः ही मोटरसायकल 5 लाखापर्यंत पडते, पण जेव्हा ती भारतात येते तेव्हा तिची किंमत ॲप्रॉक्सिमेटली 7 ते 10 लाखापर्यंत चालली जाते. ती 10 लाखापर्यंत यासाठी जाते की आपण त्याच्यावरती 100% आयात शुल्क लावतो. ते का लावतो? कारण आपलं जे डोमेस्टिक बुलेट असेल किंवा रॉयल एनफिल्ड असेल तिला प्रोटेक्शन मिळालं पाहिजे. त्यामुळे ट्रम्प हे सातत्याने म्हणायचे की तुम्ही हार्ले डेव्हिडसनवरची इम्पोर्ट ड्युटी कमी करा, आणि ती कमी करण्याची वेळ आज न उद्या भारतावरती येणार आहे. मी तुम्हाला सांगतो की आपल्याकडे जी जिममध्ये जाणारी मुलं आहेत किंवा जिमची जी इंडस्ट्री आहे, तुम्हाला आश्चर्य वाटेल, भारतामधल्या जिम इंडस्ट्रीचा एकूण आकार हा $4 बिलियन एवढा आहे. आणि ह्या जिममध्ये जे व्हे प्रोटीन वापरलं जातं, हे व्हे प्रोटीन बनवणारे जे देश आहेत त्यात अमेरिका अग्रगण्य देश आहे. आणि अमेरिकेचं असं म्हणणं आहे की हे व्हे प्रोटीन आम्हाला जे अमेरिकन दरामध्ये मिळतं तसंच भारतीयांना विकू द्या. पण आपण 2019मध्ये जी दुधाची भुकटी आहे त्याच्यावरची इम्पोर्ट ड्युटी आपण तिप्पट केली.
का केली? जर ते झालं नाही तर अमेरिकेचं, ऑस्ट्रेलियाचं, न्यूझीलंडचं आणि ज्या स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीज आहे, डेन्मार्क, नॉर्वे वगैरे, यांच्याकडचं चीज, यांच्याकडचं लोणी, यांच्याकडचं व्हे प्रोटीन हे तुम्हाला त्याच दरात मिळेल ज्या दरात ते अमेरिकेला मिळतं. आणि मग तसं झालं तर तुमच्याकडचे जे डोमेस्टिक प्रॉडक्ट्स आहेत यांना तुम्ही कसं घेणार? जर मला भारतातलं चीज ठेवलं तुम्ही आणि दुसरीकडे स्वित्झर्लंडमधलं चीज ठेवलं आणि दोन्ही चीजमध्ये जर 100 रुपयाचा फरक असेल तर निश्चितपणे चॉईस माझ्याकडे, मी स्वित्झर्लंडचं चीज घेईन. त्यामुळे डोमेस्टिक मार्केटला प्रोटेक्ट करण्यासाठी निर्णय घ्यावे लागतात. परंतु आपण किती काळ ही आपली दरवाजे बंद ठेवणार आहोत? आपण किती काळ अशा प्रकारचे रेस्ट्रिक्शन्स टाकणार आहोत? कारण एकीकडे आपण जागतिकीकरणाची मागणी करतो आहोत, आपले दरवाजे ओपन करण्याची मागणी करतो आहोत, आणि दुसरीकडे भारत हा कन्झर्वेटिव्ह देखील बनतो आहे. म्हणून एक आरसेप नावाचा एक गट तयार झाला आहे, ज्याचं नाव आहे रिजनल इकॉनॉमिक कम्प्रेहेन्सिव्ह पार्टनरशिप. आरसेप नाव आहे त्याचं. त्यामध्ये 16 देश आहेत. आणि 16 देश कोण आहेत? तर त्याच्यामध्ये जपान, साऊथ कोरिया, साऊथ ईस्ट एशियामधली 10 देश, ऑस्ट्रेलिया, ताकदवान देश आहेत. आणि ह्या देशामध्ये भारताने सदस्य बनावं असा आग्रह धरला गेला होता आणि भारत अगदी बनणार होता सदस्य. शेवटच्या क्षणी भारताने, आत्ता 2 वर्षांपूर्वी भारताने नकार दिला. जर भारत त्याचा सदस्य बनला असता तर भारताला ह्या 16 देशांसंदर्भातली इम्पोर्ट ड्युटी ही शून्यावरती आणावी लागली असती. आणि मग या देशांमधले सगळे प्रॉडक्ट्स हे तुमच्याकडे प्रचंड स्वस्तामध्ये मिळायला लागले असते आणि तुमच्या डोमेस्टिक प्रोडक्शनचा, क्वालिटीचा जो प्रचंड मोठा इश्यू आहे तो झाला नसता. म्हणून आपण तशा फ्री ट्रेड ग्रुपमध्ये गेलो नाही. भारत हा एकमेव आता असा देश राहिलेला आहे जो जागतिकीकरणाची मागणी करतोय, परंतु तो कोणत्याही अशा गटांमध्ये जायला तयार नाही आहे. अजिबात जात नाही भारत. भारताचे बायलॅटरल, म्हणजे भारताचा आत्ता युरोपियन युनियनबरोबर फ्री ट्रेड ॲग्रीमेंट झाला, आपला आसियान देशांबरोबर इंडिव्हिज्युअली झाला, ऑस्ट्रेलियाबरोबर झाला, पण भारत गटांबरोबर जात नाही आहे. पण हे लक्षात ठेवा की पुढच्या 5-1 वर्षांमध्ये जसं तुम्हाला वाटतं की तुमचे प्रॉडक्ट हे जगामध्ये विकले जावेत, तसं इतर देशांनाही वाटतं की त्यांचे प्रॉडक्ट तुमच्याकडे आणि ते देखील स्वस्तामध्ये विकले जावेत. त्यामुळे हे बायलॅटरल ट्रेडचा प्रकार आहे, हा आज न उद्या निश्चितपणे होणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आपले जे डोमेस्टिक प्रॉडक्ट्स आहेत यांना तुम्ही, आपण तसंही लिबरलायझेशन जे आपलं आहे ते फेस्ड मॅनरनी करतो. आपण ड्रास्टिकली आपली पूर्ण बॉर्डर्स ओपन नाही केलेल्या आहेत, पण आता फार काळ आपल्याला जागतिक बाजारपेठेपासून दूर राहता येणार नाही. म्हणून जर पुन्हा ट्रम्प अमेरिकेमध्ये आले तर भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये एक व्यापार करार होऊ घातलेला आहे जो काही कारणांमुळे अडलेला आहे. तो कदाचित भारतावरती पुन्हा प्रचंड प्रेशर येणार आहे. आणि जर ते प्रेशर आलं आणि काही बाबतीमध्ये जर भारत ओपन झाला, दुधाच्या भुकटीच्या बाबतीमध्ये असेल, ॲटोमोबाईलच्या बाबतीमध्ये असेल, तर त्याचे परिणाम तुमच्या आणि माझ्या सर्वसामान्य जे आपल्याकडे स्मॉल स्केल इंडस्ट्रीमधनं किंवा फूड प्रॉडक्ट्समधनं जाणारे लोक त्यांच्या आयुष्यावरती होणार आहे. म्हणून जगातल्या प्रत्येक घडामोडीचा परिणाम हा सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यावर होत असल्यामुळे आता आपण परराष्ट्र धोरणाकडे मला काय करायचं आहे त्याच्यामध्ये या दृष्टिकोनातून बघू शकत नाही. मी तुम्हाला दुसरं कारण सांगतो. आजच्या घडीला आपल्याकडचे प्रतिवर्षी साधारणतः 1.5 लाख विद्यार्थी परदेशामध्ये शिकायला जातात. आज ही परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 15 लाखांच्या घरात गेलेली आहे. आणि मी तुम्हाला जर आकडा सांगितला तर आपण प्रतिवर्षी $15 अब्ज आपले पॅरेंट्स हे ह्या मुलांच्या शिक्षणावरती, परदेशातल्या शिक्षणावरती खर्च करतात. $15 अब्ज. आणि याच्यामधनं तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण जगातले 4 देश आहेत. एक स्कॉटलंड आहे, इंग्लंड आहे, न्यूझीलंड आहे आणि ऑस्ट्रेलिया आहे. या देशांच्या GDP मधला 40% GDP हा परराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांनी दिलेल्या फीजमधनं येतो. इतका प्रचंड मोठा पैसा भारतीय हे खर्च करतात. कारण मग तो अगदी लोअर मिडल इन्कम ग्रुपमधला जरी असला तरी त्या पालकाला वाटत असते की माझ्या मुलाला, मुलीला क्वालिटी एज्युकेशन मिळालं पाहिजे आहे आणि बँका तुम्हाला लोन द्यायला तयार आहेत. त्यामुळे प्रचंड मोठी रांग ही परदेशात जाण्यासाठी लागलेली आहे. अमेरिका प्रतिवर्षी 75,000 ह्या H1B व्हिजा देतं. या व्हिजापैकी 60,000 घेणारे भारतीयच आहेत. इतकी प्रचंड मोठी पार्ट आहे. मी मध्यंतरी स्कॉटलंडमध्ये होतो. त्या स्कॉटलंडचं पॉप्युलेशन हे 35 लाख आहे. महाराष्ट्रामध्ये केवळ आपल्या राज्यामध्ये उच्च शिक्षणामध्ये 43 लाख विद्यार्थी आहेत.
आणि ह्या 35 लाखांपैकी 10,000 मराठी मुलं स्कॉटलंडमध्ये शिक्षण घेतात. आज तुम्ही तिथं कुठेही गेला तुम्हाला मराठी मुलं, आज भारतीय मुलं तुम्हाला दिसतात. इतकं प्रचंड मोठं मार्केट हे एज्युकेशनच्या फील्डमध्ये निर्माण झालं आहे. आज जर डॉलर आणि रुपयाच्या किमतीमध्ये थोडं जरी फ्लक्च्युएशन झालं तसे डायरेक्ट इम्पॅक्ट हा तुमच्या आणि माझ्या आणि हे जे विद्यार्थी जाणार आहेत त्यांच्या लाईफवरती होणार आहे. त्यामुळे आपल्याला ह्या कोणत्याही गोष्टीकडे आता दुर्लक्ष करून चालणार नाही आहे. याला अत्यंत क्लोजली आपल्याला बघावं लागेल आहे. आणि म्हणून जो प्रश्न सातत्याने तुमच्या आणि माझ्या मनामध्ये निर्माण होतो की आपले पंतप्रधान यांचे साधारणतः 92 देशांचे दौरे, हा रेकॉर्ड ब्रेक आहे भारताच्या स्वातंत्र्यानंतरचा, हा नेमका का झालेला आहे? 92 म्हणजे सगळ्यात जास्त. पहिले 10 वर्ष UPAचं गव्हर्नमेंट असताना 45 देशांची व्हिजिट मनमोहन सिंग यांनी केली होती आणि 10 इयर्समध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 92 देशांच्या व्हिजिट्स या झालेल्या आहेत. आता हे लक्षात ठेवणं, मी त्या गोष्टीकडे नंतर येणार आहे, याच्या मागचं लॉजिक हे तुम्हाला समजून घेणं फार गरजेचं आहे. पहिल्यांदा भारतामध्ये असं घडतं आहे की परराष्ट्र धोरण जे आहे ते भारताच्या आर्थिक विकासाचं साधन म्हणून वापरलं जातं आहे. त्याला आपण इन्स्ट्रुमेंट ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट असं म्हणतो. भारताचा एक रोडमॅप तयार झालेला आहे 25 वर्षाचा, ज्याला आपण विकसित भारताकडून विकसनशील भारताकडून विकसित भारताकडे जाण्याचा 25 वर्षाचा हा रोडमॅप आहे, ज्याला अमृतकाळ असं म्हटलं जातं. आणि या अमृतकाळाचा रोडमॅप किंवा प्लॅन हा तयार केला गेला आहे. नॉर्मली भारतासारख्या देशामध्ये ज्या योजना तयार होतात त्याचं मॅक्सिमम ड्युरेशन 5 वर्ष असतं. आपल्याकडे पंचवार्षिक योजना आहेत. परंतु अमेरिका असेल, चीनसारखा देश असेल, हे लाँग टर्म प्लॅनिंग करतात. 25 वर्षानंतरचं काय असेल, तुम्हाला उदाहरण मी चीनचं देतो. चीनसारखा आपला शेजारी देश आहे. चीनमध्ये 2012मध्ये शी जिनपिंग नावाचे गृहस्थ चीनचे राष्ट्राध्यक्ष झाले. त्यावेळेला 2050मध्ये चीन काय असेल त्याच्या योजना बनवल्या गेल्या, त्याचे टप्पे ठरवले गेले आणि त्या टप्प्यामध्ये कशा पद्धतीने चीन सिस्टमॅटिकली पुढे जाईल आणि 2050मध्ये अमेरिकेला मागे टाकून जगातली क्रमांक 1ची अर्थव्यवस्था बनेल, याचा सिस्टमॅटिक प्लॅन हा चीनने 2012मध्ये तयार केला. तो प्लॅन करून ते थांबले नाही, तर त्या प्लॅनची पायाभरणी ज्या शी जिनपिंगने केलेली होती, कारण ज्या व्यक्तीने तो प्लॅन केलेला आहे उद्या तो व्यक्ती जर नसेल तर कदाचित दुसरा व्यक्ती त्याला बदलू शकतो, पण तसं व्हायला नको म्हणून त्यांनी त्यांच्या घटनेमध्ये दुरुस्ती केली आणि घटनेमध्ये दुरुस्ती करून 2029पर्यंत शी जिनपिंग हे चीनचे राष्ट्राध्यक्ष राहतील अशा प्रकारची घटना दुरुस्ती करून घेतली आणि त्यानुसार अत्यंत सिस्टमॅटिकली चीनने आपली पावलं ही टाकायला सुरुवात केलेली आहे. अत्यंत सिस्टमॅटिकली केलेली आहे. अमेरिकेमध्ये देखील साधारणतः दर 20 वर्षांनी नॅशनल सिक्युरिटी प्लॅन तयार केला जातो. मग अमेरिकेचे धोके कोणते आहेत, अमेरिकेचे मित्र कोणते आहेत, शत्रू कोणते आहेत, अमेरिकेचे ट्रेड इंटरेस्ट कुठे आहेत, इकॉनॉमिक इंटरेस्ट कुठे आहेत, डिफेन्स इंटरेस्ट कुठे आहेत, ह्याचा दर 20 वर्षांनी रिव्ह्यू घेतला जातो आणि पुढच्या 20 वर्षाचे प्लॅन्स बनवले जातात. आपल्याकडे अशा प्रकारचे प्लॅन्स बनवले जात नव्हते. आपल्याकडे मॅक्सिमम प्लॅनचं ड्युरेशन हे 5 वर्ष होतं. पण पहिल्यांदा भारतामध्ये साधारणतः 25 वर्षाचा एक ब्रॉड प्लॅन बनवला गेला आणि हा जो ब्रॉड प्लॅन आहे ज्याला आम्ही विकसनशील भारताकडून विकसित भारताचं ट्रान्झिशन किंवा स्थित्यंतर म्हणतो. आणि हा काळ म्हणजे आमच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि जेव्हा आमच्या स्वातंत्र्याला 100 वर्ष पूर्ण होतील म्हणजे पुढच्या 25 वर्षांमध्ये, तेव्हा हा भारत जर विकसित बनवायचा असेल तर तुम्हाला काय करावं लागेल याचं एक सिस्टमॅटिक ब्रॉड प्लॅन तयार झाला आहे आणि त्याचे 3 प्रामुख्याने पिलर्स हे तयार करण्यात आलेत. त्यातला पहिला पिलर जो आहे तो इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आहे. कारण लक्षात घ्या, जोपर्यंत साधन संपत्तीचा विकास होत नाही, अत्यंत उत्तम पद्धतीचे रस्ते असतील, रेल्वे मार्ग असतील, पोर्ट्स असतील, एअरपोर्ट्स असतील, तोपर्यंत कनेक्टिव्हिटी वाढत नाही. चीनमध्ये काय प्रकार आहे की चीनमध्ये इंडस्ट्रियल हब्स आहेत. चीनचे प्रॉडक्ट हे स्वस्त का बरं असतात, तर चीनमध्ये जर एखादा मोबाईल बनवायचा असेल तर तो मोबाईलची बॅटरी सगट, त्याच्या कव्हर सगट, सगळे त्याचे जे लागणारे स्पेअर पार्ट्स आहेत ते एकाच इंडस्ट्रियल हबमध्ये बनतात. हा प्रकार तुम्हाला भारतात दिसत नाही. जर पुण्यामधल्या एखाद्या मॅन्युफॅक्चररला एखादा डेझर्ट कूलर बनवायचा असेल तर त्याला बॉडी पुण्यामध्ये बनवता येईल, पंखा कुठनं तरी तमिळनाडूमधनं मागवावा लागेल, बाकी स्पेअर पार्ट कुठेतरी नॉर्थमधनं मागवावे लागतील. त्यामुळे ट्रान्सपोर्टेशनचा जो खर्च आहे तो कॉस्ट ऑफ मॅन्युफॅक्चरिंगमध्ये ॲड होतो.
त्यामुळे भारतामध्ये अशा प्रकारचे इंडस्ट्रियल हबची कल्पना आता डेव्हलप व्हायला लागली आहे. चीनमध्ये असे इंडस्ट्रियल हब तयार झालेले आहेत, एकाच ठिकाणी सगळं होतं. मग तुमचा बॉलपेन जरी तयार करायचा असेल तर त्याला लागणारे ज्याही सगळ्या ऑक्झिलरी इंडस्ट्रीज आहेत त्याच्या आसपासच असतात. अशा प्रकारचे इंडस्ट्रियल झोन का झाले? कारण कनेक्टिव्हिटी प्रचंड आहे, इतकी जास्त कनेक्टिव्हिटी आहे की त्यामुळे ट्रान्सपोर्टेशनचे कॉस्ट कमी आहेत. अशा पद्धतीने करणं असल्यामुळे आपण गेल्या 5 वर्षांमध्ये ट्रान्सपोर्टेशनवरती सगळ्यात जास्त भर दिला आणि $1.2 ट्रिलियन मेगा प्लॅन आखला गेला. आजही तुम्हाला जाणवत असेल, म्हणजे आय डोंट नो तुमच्यापैकी किती जणांनी समृद्धी महामार्गावरती प्रवास केला आहे, पण मी जाणीवपूर्वक 4 वेळा जाऊन आलो आहे. मुद्दामून पुणे टू नागपूर जाऊन आलेलो आहे आणि माझी अशी इच्छा आहे आपण सगळ्यांनी जाऊन यावं. ही जी कनेक्टिव्हिटी आहे हा तुमचा पहिला पाया आहे, फार महत्त्वाचा. ह्या विकसित भारताकडे जायचं असेल तर त्याचा दुसरा जो अत्यंत महत्त्वाचा पाया आहे तो म्हणजे जर तुम्हाला प्रॉडक्ट नेशन म्हणून स्वतःला कन्वर्ट करायचं असेल तर तुम्हाला स्किल्ड मॅन पॉवर लागेल. आपला देश हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. आपलं ॲव्हरेज एज भारताचं 39 आहे, लक्षात ठेवा. चायनाचं ॲव्हरेज एज हे 47 आहे, अमेरिकेचं ॲव्हरेज एज 52 आहे आणि बाकी देश सगळे 50 नंतरचे आहेत. आपलं ॲव्हरेज एज हे 39 आहे. 25 ते 35 वयोगटामधले 64 कोटी तरुण या देशामध्ये आहेत. त्यामुळे आज जरी जगामधली सगळ्यात नंबर 1ची लोकसंख्येवरती आपण गेलेलो असलो आणि आपण चीनला जरी मागे टाकलेलं असलं तरी आपल्याला चिंता करायची गरज नाही आहे, कारण 21वे शतक संपूस्तवर भारत हा तरुणांचाच देश राहणार आहे. हा जो डेमोग्राफिक डिव्हिडंट आहे हा तुमच्या फेवरमध्ये असल्यामुळे हा तरुण वर्ग ही तुमची सगळ्यात मोठी आधार असणार आहे. पण हा तरुण वर्ग आजच्या घडीला असाच्या असा विकसित भारताचा आधार बनू शकतो का? नाही. तर आपल्याला ह्या तरुण वर्गाला परफॉर्मिंग ॲसेटमध्ये कन्वर्ट करावं लागेल. त्याच्यामध्ये आवश्यक ते स्किल्स आपल्याला इन्कल्केट करावे लागतील. म्हणून शिक्षण हे अत्यंत महत्त्वाचं पिलर आहे. एज्युकेशन, मग तो हायर असेल टेक्निकल असेल. आणि म्हणून तुम्हाला कल्पना असेल की काही दिवसांपूर्वी जेव्हा केंद्रामध्ये जे केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाला होता त्यावेळेला जे केंद्रीय वित्तमंत्र्यांचं स्पीच होतं जर आपण ऐकलं तर त्याच्यावरती मॅक्सिमम शिक्षणाचा क्वांटिटेटिव्ह आणि क्वालिटेटिव्ह प्रसार कशा पद्धतीने करता येईल यावरती जोर होता. म्हणून पुढच्या 25 वर्षांमध्ये शिक्षण हे केंद्रस्थानी असणार आहे. आणि यासाठी काही मॉडेल्स आहेत. एक तर जपानचं मॉडेल आहे. तुम्हाला माहिती आहे जपान हा इतका छोटासा देश आहे, आपलं मुंबई आकारमानाने जपानपेक्षा मोठा आहे, लोकसंख्येने पण मोठा आहे. हा देश दुसऱ्या महायुद्धामध्ये पूर्णपणे उद्ध्वस्त झाला होता. जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकीवरती 2 अणुबॉम्ब टाकले गेले होते. हा पूर्णपणे बेचिराग झालेला देश, उद्ध्वस्त झालेला देश 1970मध्ये म्हणजे 45मध्ये हा उद्ध्वस्त होतो आणि 70मध्ये जगातली दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनतो. कशामुळे मिरॅकल झालं? ते मिरॅकल म्हणजे जपाननी आपल्या GDPच्या 8 to 9% हे ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटमध्ये इन्व्हेस्ट करायला सुरुवात केली. हेच मॉडेल नंतर साऊथ ईस्ट एशियानी वापरलं, हेच मॉडेल नंतर चायनानी वापरलं, हेच मॉडेल अनेक देशांनी ज्यांनी स्वतःला विकसनशीलपासून विकसितमध्ये स्थित्यंतर करून घेतलेलं आहे त्या देशांनी हेच एज्युकेशनचं मॉडेल वापरलेलं असल्यामुळे पुढच्या 25 वर्षांमध्ये आपला भर एज्युकेशनवर असेल. म्हणून आपण नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आणली आणि आता ही नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जी आलेली आहे ही तुम्हाला सांगतो की याच्यामध्ये 40% स्किल आहेत. म्हणजे जेव्हा मी ग्रॅज्युएट झालो, मी पॉलिटिकल सायन्समध्ये ग्रॅज्युएट झालो, पण मला केवळ राज्यशास्त्र शिकायला मिळालं. पण आता जो विद्यार्थी फर्स्ट इयरला ॲडमिशन घेईल त्याला फक्त 60% राज्यशास्त्र असेल, 40% तो त्याच्या मनाला वाटेल तो विषय घेऊ शकतो. तो संगीत शिकू शकतो, तो चित्रकला शिकू शकतो, तो नाटक अभिनयाची कला शिकू शकतो, तो टॅक्सेशन घेऊ शकतो, तो लॉ घेऊ शकतो, तो सायन्सचा विषय घेऊ शकतो. इतकी प्रचंड फ्लेक्झिबिलिटी त्याला दिलेली आहे. आणि 40% स्किल आहे. BAमध्ये देखील इंटर्नशिप आहे, BAमध्ये देखील ऑन जॉब ट्रेनिंग आहे. हे बदल आपण यासाठी घडून आणले की पुढच्या 25 वर्षांमध्ये शिक्षण हा दुसरा महत्त्वाचा पिलर राहणार आहे. आणि तिसरा जो पिलर आहे तो आहे परराष्ट्र धोरण. हे का गरजेचं आहे? याचं कारण असं आहे की तुम्हाला आता जी इन्व्हेस्टमेंट लागणार आहे, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, FDI ज्याला आपण म्हणतो, हा FDI फार महत्त्वाचा आहे. हा जेव्हा तुमच्याकडे कन्स्ट्रक्शनमध्ये येतो, हा FDI तुमच्याकडे कन्झ्युमरमध्ये येतो, हा FDI हेल्थमध्ये येतो, एज्युकेशनमध्ये येतो, त्याच वेळेला आपल्या विकासाचे मार्ग हे मोकळे होतात. लक्षात घ्या, ज्या वेळेला तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग हबमध्ये स्वतःला कन्वर्ट करायचं आहे तुम्हाला, त्यावेळेला तुम्हाला स्किल्ड मॅन पॉवर लागेल, इन्फ्रास्ट्रक्चर लागेल
आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला परकीय तंत्रज्ञान आणि परकीय गुंतवणूक लागेल, आणि ही परकीय तंत्रज्ञान आणि गुंतवणूक मिळवणं अत्यंत गरजेचं आहे. ज्या ज्या देशांनी विकसनशील देशांपासून विकसित देश अशा प्रकारचं ट्रान्झिशन हे क्रॉस केलेलं आहे, त्या देशांनी अशाच पद्धतीने FDI मिळवण्यासाठी अशा स्वरूपाच्या व्हिजिट्स किंवा भेटी ह्या दिलेल्या आहेत. लक्षात ठेवा, जेवढे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष परदेश दौरे करतात, जेवढे रशियाचे राष्ट्राध्यक्ष सध्या करत नाही, कारण व्लादिमीर पुतीनला अरेस्ट वॉरंट इश्यू झालेला आहे म्हणून सध्या 1 वर्षापासून ते बाहेर पडत नाही आहेत रशियाच्या, पण जेवढे दौरे हे रशियाचे राष्ट्राध्यक्ष करतात, जेवढे दौरे चीनचे राष्ट्राध्यक्ष करतात, जपानचे पंतप्रधान करतात, किंवा काही विकसित युरोपियन देशांचे, फ्रान्स असेल, इंग्लंड असेल, जर्मनी असेल, त्याच्या 50% देखील दौरे भारताचे पंतप्रधान करत नाहीत. हे लक्षात घ्या. हे दौरे का केले जातात? या प्रत्येक दौऱ्यांमधनं फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटचे FDIचे प्रचंड मोठे कॉन्ट्रॅक्ट साईन केले जातात. आपली पुढच्या 10 वर्षातली FDIची जी गरज आहे ही साधारणतः $600 बिलियन आहे. हा पैसा तुमच्याकडे नाही आहे. कन्स्ट्रक्शनमध्ये एवढे ह्यूज कन्स्ट्रक्शन चालले आहेत. मग बुलेट ट्रेनचं उदाहरण घ्या तुम्ही. आपल्याला कोणाची ना कोणाची तरी मदत घ्यावी लागणार आहे. आपल्याला IMFची असू शकते, वर्ल्ड बँकची असू शकते, इतर देशांची मदत असू शकते, पण ती मदत घ्यावी लागणार आहे पुढची 25 वर्ष. ते काय भारताने एकमेव घेतो असं नाही आहे. जगामध्ये ज्या ज्या देशांना आता विकसित देश हा स्टेटस प्राप्त झाला आहे त्या प्रत्येक देशामध्ये हा प्रकार घडलेला असल्यामुळे तो आता भारताकडे होतोय. तो उशिरा का होईना तो आता सुरू झालेला आहे. त्यामुळे FDI जर आणायचा असेल तुम्हाला, तर तुम्हाला तुमचं फॉरेन अफेअर्स परराष्ट्र व्यवहार मंत्रालय प्रचंड ॲक्टिवेट करावं लागणार आहे. त्यामुळे पुढच्या 25 वर्षांमधला जो रोड मॅप आहे त्याच्यातले 3 अत्यंत महत्त्वाचे पिलर्स, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, स्किल्ड मॅनपॉवरची निर्मिती आणि दुसरं फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, या 3 पिलरवरती भारताचं पुढचं भवितव्य हे डिपेंडंट असणारमुळे परराष्ट्र धोरणाला प्रचंड महत्त्व प्राप्त झालेलं आहे. आणि आपले जे NRIs जे परदेशामध्ये आहेत, उदाहरण तुम्हाला मी एकाच देशाचं देतो, अमेरिकेचं. तुमचा भारतीयांचा पर कॅपिटा इन्कम जो आहे हा $2200 आहे आजचा. जे भारतीय अमेरिकेत राहतात त्यांचा पर कॅपिटा इन्कम हा $90,000 आहे. तुम्ही इमॅजिन करा काय अमाऊंटमध्ये या लोकांकडे पैसा आहे. त्यामुळे हा पैसा यांनी आपल्याकडे गुंतवला, ते तंत्रज्ञान त्यांनी आपल्याकडे गुंतवलं. मी सेमीकंडक्टरचं उदाहरण तुम्हाला देतो. आज सेमीकंडक्टरचं टोटल जो व्हॉल्यूम आहे इंडस्ट्रीचा साधारणतः 150 अब्जचा हा व्हॉल्यूम आहे. आजही जगातल्या सगळ्यात कॉम्प्लिकेटेड 30% चिप्सचं डिझायनिंग हे भारतीय करतात. ते भारतात करत नाहीत, ते परदेशात राहून करतात, पण ते करणारं जे ब्रेन आहे ते भारतीयांचं ब्रेन आहे. त्यामुळे आपण चिपच्या मॅन्युफॅक्चरिंगमध्ये होतो, पण आपण चिपच्या डिझायनिंगमध्ये नव्हतो. त्यामुळे आपण 3 मेजर प्रोजेक्ट्स हे चिपच्या डिझायनिंगचे सेमीकंडक्टर, कारण सेमीकंडक्टर सगळीकडे आहे. तुम्हाला मध्यंतरी माहिती असेल की आपल्याकडे आता कंपनीचं डायरेक्टली नाव मी घेत नाही, पण अनेक ॲटोमोबाईल कंपन्यांचे 4 व्हीलर्स तुम्हाला मिळत नव्हत्या. का? कारण तैवानकडनं त्या चिपचा जो सप्लाय आहे तो डिस्टर्ब होऊन गेला होता. 8-8, 9-9 महिने ऑन चालायचा गाड्यांचा, मिळायच्या नाहीत गाड्या अजिबात. हे सगळ्या गोष्टी त्या चिपवरती डिपेंडंट आहेत. त्यामुळे आता जर आपण 2029 पर्यंत त्या मार्केटमध्ये जायचं ठरवलं तर आत्ताची आपली इन्व्हेस्टमेंट $15 अब्ज त्या फील्डमधली आहे. मी तुम्हाला सांगण्याचा हा प्रयत्न करतो आहोत की पुढच्या 25 वर्षांमध्ये ह्या 3 सेक्टर्सला अत्यंत महत्त्व प्राप्त होणार आहे. आणि ते यासाठी आहे की आपल्याला भारताला मॅन्युफॅक्चरिंग हबमध्ये कन्वर्ट करायचं आहे. आता यामागचं लॉजिक काय आहे? तर यामागचं लॉजिक जे आहे की सध्या सरकार पुढचा, मग ते कोणतं का सरकार असे ना, सगळ्यात मोठं चॅलेंज जे आहे ते रोजगार निर्मितीचं आहे, ज्याला एम्प्लॉयमेंट जनरेशन असं आपण म्हणतो. भारतामध्ये प्रतिवर्षी 2 कोटी मुलं हे ह्या रोजगाराच्या मार्केटमध्ये प्रवेश करतात. आजच्या घडीला 22 कोटी लोकांना रोजगार पाहिजे आहे. हा जो मी व्हॉल्यूम तुम्हाला सांगतो हा येत्या दिवसांमध्ये प्रचंड वाढत जाणार आहे. मग ही रोजगार निर्मिती होणार कुठनं आहे? भारताला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा भारताच्या GDPमध्ये ॲग्रिकल्चरचं कॉन्ट्रीब्युशन हे 63% होतं, जे आता कमी होऊन 13% आलेलं आहे. कृषी क्षेत्रातलं उत्पन्न कमी झाल्यामुळे तिथले लेबरर्स हे आता मायग्रेट होऊन शहरामध्ये येत आहेत. तुम्ही मुंबई आणि पुण्यामधल्या कन्स्ट्रक्शन साईट्सवर जाऊन बघा, तुम्हाला लातूर, बीड, परभणीमधले अत्यंत गरीब भूमिहीन शेतकरी तिथे येताना दिसतील, कारण शेतीमध्ये उत्पन्न राहिलेलं नाही आहे. त्यामुळे तुम्हाला असं दिसेल की सगळा भर जो कन्स्ट्रक्शन सेक्टरवरती का बरं आहे?
मग मोठमोठे समृद्धी महामार्ग असतील, बुलेट ट्रेन्स असतील, पोर्ट्स असतील. कारण हे जे खेड्यामधनं शहरामध्ये साधारणतः 2009 ते 2019 या 10 वर्षांच्या काळामध्ये जवळपास 15 कोटी लोकांनी मायग्रेशन केलेलं आहे. आणि हे 15 कोटी लोक कुठे गेले आहेत? हे बेसिकली कन्स्ट्रक्शन सेक्टरमध्ये मॅक्सिमम लोक गेलेले आहेत. म्हणून कन्स्ट्रक्शन सेक्टरमध्ये FDI आला पाहिजे आहे, म्हणून प्रयत्न प्रचंड चाललेले आहेत. म्हणून जपानकडनं मदत येते. इंडस्ट्रियल हब पुण्याच्या बाजूला होतं, कुठेतरी नागपूरच्या बाहेर बुटीबोरीला होतं, कुठेतरी पंजाब हरियाणा कॉरिडॉर केला जातो. हे सगळं कन्स्ट्रक्शनमध्ये FDI येतो आहे, कारण सगळ्यात जास्त एम्प्लॉयमेंट जनरेशन कॅपॅसिटी किंवा पोटेन्शियल हे सध्या कन्स्ट्रक्शन सेक्टरमध्ये आहे. आता मुद्दा असा आहे की जर तुम्ही भारताचा GDPचा जर एकूण कॉन्ट्रीब्युटर्स पाहिले ब्रॉडली, तर आजच्या घडीला तुम्हाला दिसतं की ॲग्रिकल्चरचं कॉन्ट्रीब्युशन 13 ते 15% दरम्यान आहे. दुसरा सगळ्यात मोठं कॉन्ट्रीब्युशन सर्व्हिस सेक्टरचं आहे. भारताच्या GDPला साधारणतः 52% कॉन्ट्रीब्युशन हे सर्व्हिस सेक्टरमधनं मिळतं. म्हणजे बँकिंग असतील, इन्शुरन्स असेल, हॉस्पिटॅलिटी आहे, हे सगळे सर्व्हिस सेक्टर झाले. आणि तिसरं जे आहे मॅन्युफॅक्चरिंग, याचं साधारणतः 23% जातं. आणि मग मिसलेनियस आहे, ज्याच्यामध्ये इंटरनॅशनल ट्रेड पण येतो. आता मुद्दा असा आहे की सर्व्हिस सेक्टरचं कॉन्ट्रीब्युशन सगळ्यात जास्त आहे, पण सर्व्हिस सेक्टरमध्ये एम्प्लॉयमेंट जनरेशन पोटेन्शियल फक्त 2% आहे. कारण सर्व्हिस सेक्टरमध्ये हायली स्किल्ड मॅनपॉवर लागतं, MBA लागतात, MCA लागतात, ते सगळ्यांकडे नसतं. म्हणून मग यांना एम्प्लॉयमेंट जर तुम्हाला वाढवायची असेल तर कोणतं सेक्टर आहे? तर ते मॅन्युफॅक्चरिंग आहे. बघा, जर तुम्ही युरोपकडे बघितलं तर युरोपमध्ये कशा पद्धतीने आर्थिक उत्क्रांती झाली. पहिले युरोपमध्ये ॲग्रिकल्चर होतं तुमच्या आपल्याकडे जसं आहे तसं. त्यानंतर तिथं इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन झालं. इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन नंतर वसाहतवाद आला, अनेक मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन्स आल्या. एक कॉर्पोरेशन आपल्याकडे आली, ईस्ट इंडिया कंपनी. आपल्यावरती त्यांनी राज्य केलं. इथनं कच्चा माल घेऊन जायचे, पक्का माल आपल्याकडे विकायचे. त्यामुळे MNCs जन्माला आल्या. पण इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन झालं आणि 20व्या शतकामध्ये युरोप हा सर्व्हिस सेक्टरकडे वळला. भारताने एक स्टेप मिस केली. आपल्याला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा पहिले काही छोटेसे गव्हर्नमेंट पातळीवरचे प्रयोग पब्लिक सेक्टरमध्ये झाले, इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये झाले. आपण काही पब्लिक सेक्टर युनिट्स तयार केले, नवरत्नसारखे वगैरे, आणि ज्याच्यामधनं मॅन्युफॅक्चरिंगवरती आपण भर दिला. आणि 1980s आणि 90sमध्ये आपल्याकडे सर्व्हिस सेक्टरमध्ये प्रचंड मोठी बूम आली. आणि मात्र ती बूम आली आणि त्याच्यानंतर आता आपण 2014-15 नंतर मॅन्युफॅक्चरिंगकडे वळलो. म्हणजे जे युरोपमध्ये घडलं, पहिले मॅन्युफॅक्चरिंग रिव्होल्यूशन झालं आणि मग सर्व्हिस सेक्टरकडे ती लोकं वळली. आपण पहिले सर्व्हिस सेक्टरकडे वळलो आणि आता आपण मॅन्युफॅक्चरिंगकडे जातो आहोत. त्यामुळे आपली थोडक्यात जरा उलट झालेलं आहे. आणि म्हणून आता आपण करतो की कसंही करून हे मॅन्युफॅक्चरिंग हब झालं पाहिजे आहे. आपल्याकडे ज्या ॲग्रिकल्चर लँड आहे त्याच्यामध्ये देखील स्मॉल स्केल इंडस्ट्री सुरू झाल्या पाहिजे आहेत. आपल्याकडे परकीय गुंतवणूकदार आले पाहिजे, त्यांनी फॅक्टरीज इथं लावल्या पाहिजे आहेत. आणि इथनं ज्याला आपण मेक इन इंडिया म्हणतो, भारतामध्ये प्रोडक्शन झालं पाहिजे आहे. कारण मॅन्युफॅक्चरिंग एक असं आहे की ज्याचं कॉन्ट्रीब्युशन तुमच्या GDPला 23% जरी असलं तरी एम्प्लॉयमेंट जनरेशन पोटेन्शियल 60% आहे. आणि त्यामुळे तुम्हाला जर हा रोजगाराचा प्रश्न सोडवायचा असेल तर मॅन्युफॅक्चरिंगवरती भर द्यावा लागेल. आणि म्हणून पुढच्या 25 वर्षांमध्ये भारताला प्रॉडक्ट नेशन बनवायचं, भारताला मॅन्युफॅक्चरिंग हब बनवायचं. यासाठी हे सगळे प्रयत्न, मग मेक इन इंडिया असेल, आत्मनिर्भर असेल, स्टार्टअप असेल, ह्या सगळे जे फ्लॅगशिप प्रोग्राम सुरू केले गेलेले आहेत ते इंडियाला एक प्रॉडक्ट नेशनमध्ये, मॅन्युफॅक्चरिंग नेशनमध्ये कन्वर्ट करण्यासाठी केले गेले आहेत. पण मग हा प्रयोग आपणच केला आहे का? नाही. हा प्रयोग सगळ्यात पहिले दक्षिण कोरिया या देशाने केला. तुम्ही बघत असाल की आपल्याकडे घरामध्ये आपण गेल्यानंतर व्हर्लपूल असेल, अजून तुम्हाला जे सगळे होम अप्लायन्सेस आहेत हे सगळे तुम्हाला दक्षिण कोरियामध्ये बनलेले दिसतील. जर दक्षिण कोरियाची इकॉनॉमी आपण पाहिली तर GDPमध्ये मॅन्युफॅक्चरिंगचा वाटा हा 75% आहे. सर्व्हिस सेक्टर कमी, ॲग्रिकल्चर नगण्य. पण केवळ मॅन्युफॅक्चरिंग वाढून या देशांनी इतकी प्रचंड प्रगती केली आहे. तोच प्रकार साऊथ ईस्ट एशियामध्ये झाला, मग तो इंडोनेशिया असेल, व्हिएतनाम असेल. तोच प्रकार चायनामध्ये झाला. चायनामध्ये आपल्यासारखीच परिस्थिती होती, पण त्यांनी मॅन्युफॅक्चरिंग रिव्होल्यूशन केलं आणि आता प्रचंड एक्सपोर्ट वाढवण्यासाठी मग त्यांनी बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह असेल, असे मोठमोठे प्रोजेक्ट केले. त्यामुळे आपण देखील अशाच प्रकारचा प्लॅन बनवलेला आहे आणि त्या प्लॅनला मॅच्युअर्ड व्हायला थोडासा वेळ लागणार आहे. आपल्या सगळ्यांना आठवत असेल किंवा आपण वाचलं पण असेल, 2005मध्ये भारताचे माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम साहेब यांनी एक पुस्तक लिहिलं होतं. फार सुंदर पुस्तक आहे. त्या पुस्तकाचं नाव होतं इंडिया 2020. या पुस्तकाचं मराठीमध्ये पण ट्रान्सलेशन झालं आहे.
आणि गोवारीकर साहेबांनी, ज्येष्ठ शास्त्रज्ञ, त्यांनी त्याची प्रस्तावना लिहिलेली आहे. हे मराठीमध्ये ट्रान्सलेट झालेलं पुस्तक आहे, 2005मध्येच आलेलं होतं. त्यावेळेला आपण जरूर ते पुस्तक वाचावं. तेव्हा मी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात माझं संशोधन करत होतो. त्यावेळेला मला पडलेला प्रश्न असा होता की 2020 हा काय प्रकार आहे, मग हा 2025 का नाही आहे, हा 2017 का नाही आहे, हा 2015 पण का नाही आहे. कलाम साहेबांनी हा जो बेंचमार्क ठेवलेला आहे 2020चा, हा काय प्रकार आहे. पण याचं उत्तर मला काही मिळत नव्हतं, समाधानकारक उत्तर रादर म्हणता येईल. पण एकदा फरीद झकेरिया, हे तुम्हाला कल्पना असेल की अत्यंत ज्येष्ठ पत्रकार आहेत आणि अनेक चॅनल्सवरती असतात. एकदा फरीद झकेरिया दिल्लीमध्ये आले होते आणि मी विद्यार्थी असताना मला एकदा त्यांना भेटायचा योग आला. आणि जेव्हा मी हाच प्रश्न त्यांना विचारला तेव्हा त्यांनी जे लॉजिक सांगितलं ते मला बऱ्यापैकी कन्व्हिन्सिंग वाटलं. ओके, ते बरोबरच आहे असं म्हणत नाही, पण मला कन्व्हिन्सिंग वाटलं. त्यांनी सांगितले की जोही देश आर्थिक उदारीकरणाचा, जागतिकीकरणाचा, खाजगीकरणाचा कार्यक्रम सुरू करतो, त्या कार्यक्रमाला मॅच्युअर्ड व्हायला साधारणतः 3 दशकं किंवा 30 वर्ष लागतात. चीनने आपल्या 10 वर्षपूर्वी आर्थिक उदारीकरणाचा कार्यक्रम सुरू केला 1981ला आणि तो 2011मध्ये मॅच्युअर्ड झाला. म्हणून आपण सगळे चीनविषयी बोलतो आहोत. चीन मॅन्युफॅक्चरिंग हब आहे, चीन आहे. भारताने 1991ला सुरू केला, त्याच्या 10 वर्षानंतर, जो 2021मध्ये मॅच्युअर्ड होणार होता. म्हणून 2020 हे बेंचमार्क होतं. पण नंतर कोरोना आला, रशिया युक्रेन युद्ध आलं आणि आपलं टार्गेट ते वाढलं. पण पुढच्या 10 वर्षानंतर जे आज चीन करतो आहे तेच भारताचं स्थान असेल. तेवढाच प्रचंड एक्सपोर्ट भारताकडनं पण होणार आहे. आणि चीनमध्ये आणि आपल्यामध्ये एक फार मोठं क्वालिटेटिव्ह डिफरन्स आहे. त्यांचं पॉप्युलेशन झपाट्याने म्हातारं बनतं आहे आणि आपलं पॉप्युलेशन झपाट्याने तरुण बनतं आहे. त्यामुळे जो डेमोग्राफिक डिव्हिडंट आहे तो पूर्णपणे आपल्या पक्षामध्ये आहे. त्यामुळे चीनने असो किंवा भारताला हितशत्रू जे आहेत त्यांनी एकत्र येऊन कितीही विचार केला या देशाला थांबवायचं, तरी हा देश प्रगती झाल्यापासून, विकसित झाल्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. ही एक काळ्या दगड्यावरची रेष आहे. हे होणारच आहे. याला फक्त काळ हा तो पार्ट आहे. आपण आत्ताच 5व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था झालो आहोत. 28-29 पर्यंत आपण 3ऱ्या क्रमांकावरती जाणं आपल्याला अजिबात अवघड नाही आहे. पण पुढचे 2 टप्पे आपल्यासाठी फार डिफिकल्ट असतील. पण याच्यामध्ये एक पॉसिबिलिटी विसरून चालू नका. अनेक जण लोक असं म्हणतात की भारत चीनला कधीच क्रॉस करू शकत नाही, त्यासाठी भारताला अजून 40-50 वर्ष लागतील. हे खरं आहे, आपण सध्याच्या ग्रोथ रेटनी गेलो 40-50 वर्ष लागतील. पण अशा सर्व अभ्यासकांना मी एका शक्यतेवरती विचार करायला सांगतो. त्या शक्यतेवरती त्यांनी विचार केला आहे का? आणि ती शक्यता आहे, कोण गॅरंटी देईल की पुढचे 25 वर्ष चीन एकसंघ राहील? चीन एकसंघ राहिला तर भारताला ते प्रॉब्लेम आहे त्याला ओव्हरटेक करणं. पण ही खूप मोठी पॉसिबिलिटी आहे की जसं सोव्हिएत युनियनचे तुकडे झाले तशाच पद्धतीने चीनचे तुकडे होण्याची वेळ ही जवळ आलेली आहे. त्यांनी कशा तरी आर्टिफिशियली ते सगळे इंटॅक्ट ठेवलं आहे. आज अमेरिका असेल, वेस्टर्न युरोप असेल, सगळे वाट बघतायत, डेस्परेटली वाट बघतायत. चायनाला जर कंट्रोल करायचं असेल तर चायनाचे तुकडे झालेच पाहिजे आहे. पण त्यांच्याकडे एकाधिकारशाही आहे, हुकुमशाही आहे, त्यांनी पकडून ठेवलेलं आहे. आज शिनशियांगसारख्या प्रांतामध्ये प्रचंड प्रोटेस्ट आहे. चीनकडे स्वतःची 40% भूमी आहे, 60% त्यांनी दुसऱ्यांकडनं बळकावलेली आहे. असं असतानाही चीन कसं बसं आपलं अस्तित्व टिकवून आहे. जर हा फिनान्शियल जो बबल आहे तो जेव्हा पूर्णपणे जसं रशियामध्ये घडलेलं होतं तशाच पद्धतीची सिच्युएशन पुढच्या 25 वर्षांमध्ये येऊ शकते. आणि ती केस झाली तर भारत चीनला ओव्हरटेक करून अमेरिकेनंतर नंबर 2 पोझिशनला भारत असेल कोणीही डिनाय करू शकत नाही. त्यामुळे ही बाबतीमध्ये आपण सगळ्यांनी सकारात्मक असणं हे अत्यंत गरजेचं आहे. आता जो मुद्दा येतो तो प्रामुख्याने भारताचं जो इंटरनॅशनल प्रोफाईल आहे, तो शेवटचा मुद्दा मी तुमच्याकडे मुद्दामून घेऊन येणार आहे. तो इंटरनॅशनल प्रोफाईल जो आहे, लक्षात घ्या की जगाला हे कळलेलं आहे की यांच्याकडे सगळ्यात मोठी मिडल क्लास मार्केट आहे. किती आपल्याकडे, आपण 142 कोटीचं आपल्या पॉप्युलेशन आहे, त्यापैकी भारतातला जो मिडल क्लास आहे हा सध्या 42% आहे. साधारणतः 60 ते 70 कोटी जणांचं हे मिडल क्लासचं मार्केट आहे. मी फक्त एसीचं मार्केट सांगतो तुम्हाला. भारतातलं एसीचं मार्केट हे केवळ एसीचं मार्केट $15 अब्ज आहे. म्हणजे जर भारतीय कंपन्यांनी एसीचं प्रोडक्शन करायचं ठरवलं आणि आपल्याच लोकांना विकायचं ठरवलं तरी देखील ते पूर्ण चालेल. त्यांना बाहेर एक्सपोर्ट करायची पण गरज नाही आहे. इलेक्ट्रॉनिक्सचं मार्केट तुमच्याकडे 25 अब्जपर्यंत चाललं जातं आहे. इतकं ह्यूज पोटेन्शियल आहे आणि जगाला हे मार्केट पाहिजेल आहे.
त्यामुळे भारत हा जगाची प्रचंड मोठी डिमांड बनलेला आहे, कारण एवढं ह्यूज मार्केट कोणालाही मिळणार नाही. आता युरोपमध्ये काही फारसं घडत नाही आहे, ते सॅच्युरेशनला पोचलेले आहेत. तुम्हाला कल्पना असेल की इंग्लंड हा आपल्या इतका मागे लागलेला आहे की कसंही करा आणि आमच्याबरोबर मुक्त व्यापार करार करा. इतका डेस्परेट आहे की गेल्या 20 वर्षांपासून मागे लागला आहे. ते काय गरज आहे? कारण या देशांमध्ये आता महागाई जर तुम्ही पाहिली ते 20% वरती क्रॉस झालेली महागाई आहे. आज त्यांच्याकडे प्रोडक्शन डाऊन झालेलं आहे. हे सप्लाय करणारा कोण? हा करणारा केवळ भारत असू शकतो. म्हणून प्रत्येकाला भारत पाहिजे आहे. भारतातलं यंग मॅन पॉवर पाहिजे. कोरोनाच्या काळामध्ये सगळ्या युरोपमध्ये हेल्थ सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणारे कोण होते? डॉक्टर्स भारतीय होते, नर्सेस भारतीय होत्या, वॉर्ड बॉयज भारतीय होते, हेल्पर्स भारतीय होते. ठिकठिकाणी भारतीयच तुम्हाला दिसून येतील. आणि म्हणून हा पार्ट जो आहे हा आपल्याला अत्यंत ऑप्टिमिस्टिक पद्धतीने पाहावं लागेल. त्यामुळे जर मला कोणी विचारलं की 25 वर्षानंतर भारत जर विकसित झाला तर तो कशाच्या आधारावरती बनू शकतो, तर मी तुम्हाला निश्चितपणे सांगेल की भारत न्यूक्लिअर वेपन्सच्या आधारावरती विकसित बनणार नाही, भारत मिसाईलच्या आधारावरती विकसित बनणार नाही. भारत डबल डिजिट ग्रोथ रेट हा निश्चितपणे महत्त्वाचा आहे, पण तो एकमेव आधार असू शकत नाही. भारताला जर विकसित बनायचं असेल तर हे 64 कोटींचं जे यंग मॅन पॉवर आहे हे जर परफॉर्मिंग ॲसेटमध्ये कन्वर्ट झालं तरच भारतामध्ये विकसित बनण्याची स्वप्न पूर्ण होतील. म्हणून एज्युकेशन हेच पुढचे 25 वर्ष महत्त्वाचा पार्ट असणार आहे. आणि त्याच दृष्टिकोनातून बघावं लागेल. आणि तसंच फॉरेन अफेअर्स इकडे येतं, कारण तुमच्या मुलांचं वेलफेअर, तुम्ही जे भारतीय बाहेर जाता त्यांचं वेलफेअर पाहण्याचं काम फॉरेन अफेअर्सचं आहे. म्हणून हे ऑर्गॅनिकली लिंक्ड आहेत. हे सगळे पिलर्स ऑर्गॅनिकली लिंक्ड आहेत. मग इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट असेल, हेल्थ असेल, एज्युकेशन असेल आणि फॉरेन अफेअर्स असेल, हे सगळेजण एक आहे, ज्याला आपण गतिशक्ती प्रोजेक्ट असं म्हणतो. आता कोणताही केंद्र सरकारचा प्रकल्प किंवा विभाग हा आयसोलेशनमध्ये काम नाही करत, तर ते ॲज अ ग्रुप म्हणून कॉमन स्ट्रॅटेजी तयार करतात. तर मला असं वाटतं की पुढची 25 वर्ष ही भारतासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. आपण किती गांभीर्याने नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण राबवतो, आपण किती गांभीर्याने आपल्या मुलांमध्ये आवश्यक ते कौशल्य निर्माण करतो, यावरती या भारताचं भवितव्य हे भविष्यामध्ये आधारलेलं आहे. पण G20चं जे अत्यंत महत्त्वपूर्ण आपण जे अधिवेशन भारताने होस्ट केलं आणि भारताने जगाला दाखवलं, म्हणजे कॉमनवेल्थ नंतर पहिल्यांदा इतकं प्रचंड मोठं इंटरनॅशनल इव्हेंट भारताने होस्ट केला. आमच्याकडे ती प्रचंड मोठी क्षमता अशा प्रकारचं होस्ट करण्याची आहे. विश्व आरोग्य संघटनेच्या एक्झिक्युटिव्ह काउन्सिलचं चेअरपर्सनशिप असेल. आता जगामधला एकही गट असा नाही आहे की ज्या गटामध्ये भारताचे आयदर मेंबरशिप डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट नाही आहे. भारताशिवाय गट तयारच होऊ शकत नाही. एक क्वाड नावाचा गट ईस्टर्न साईडला अमेरिकेने तयार केला, त्याच्यातही भारत आहे. एक क्वाड नावाचा गट वेस्टर्न साईडला तयार केला, ज्यात इस्रायल, UAE, अमेरिका आहे, त्यातही भारत आहे. ब्रिक्समध्ये भारत आहे, शांघाय सहकार्य संघटनेमध्ये भारत आहे, G7च्या प्रत्येक बैठकीला भारत आहे. कारणच त्याचं असं आहे की आता तुम्ही भारताला डावलून हे चालणार नाही आहे. पण असं असताना आपण गाफील राहून चालणार नाही आहे. पुढचे 25 वर्ष आपल्याला अत्यंत ॲक्टिव्हली जर आपण काम केलं तर निश्चितपणे विकसित भारताचं जे स्वप्न आहे ते आपल्याला ह्या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, एज्युकेशन आणि फॉरेन अफेअर्स या 3 माध्यमातून उत्तम पद्धतीने साधता येईल असा पूर्ण आत्मविश्वास मला आहे. आणि मलाच नाही आहे, तो संपूर्ण जगाला आहे. कारण आजच्या घडीला हायेस्ट GDP ग्रोथ रेट ज्याचा जगामध्ये कोणाचा असेल तो भारताचा आहे. तो 6.5 आहे. आणि तो म्हणजे ह्या लास्ट क्वार्टरमधला आज चायनाचा पण 4% आहे. युरोपचा एकाही देशाचा GDP ग्रोथ रेट 3% वरती नाही आहे. भारत हा एकमेव आहे. आणि पुढच्या काही काळामध्ये जर सगळ्या सिच्युएशन व्यवस्थित झाल्या तर 5 वर्षांमध्ये तो 8 to 9% वरती GDP ग्रोथ रेट जाईल. तो जर गेला तर 27-28पर्यंत जगातल्या 3rd लार्जेस्ट इकॉनॉमीचं टार्गेट सहज पूर्ण होऊ शकतं. जर्मनी आणि जपान हे अगदी काही अंशाने आपल्यापेक्षा पुढे आहेत. त्यांना ओव्हरकम करणं भारताला अजिबात अवघड नाही आहे. मी ॲम्बिशियसली तुम्हाला सांगतो आहे 2029 त्याच्या पूर्वीच आपलं हे टार्गेट पूर्ण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी भारताच्या भवितव्याविषयी अत्यंत आशावादी असणं, अत्यंत आत्माभिमानी असणं आणि अत्यंत जबाबदारीने भारताच्या भवितव्याविषयी बोलणं फार फार गरजेचं आहे. आणि त्यामुळे हे आपल्यासाठी नाही तर आपल्या येणाऱ्या पिढीसाठी हे अत्यंत गरजेचं आहे. त्यांच्यासाठी हा विकसित भारत आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी निग्रह करणं हा देखील तेवढाच गरजेचा आहे या येणाऱ्या जनरेशनसाठी. मी अमर हिंद मंडळ दादर यांचे अत्यंत मनपूर्वक आभार मानतो
की त्यांनी हा थोडासा कॉम्प्लिकेटेड विषय आहे, पण जितका सहज सोपा करून मला तुम्हाला सांगता येईल त्या दृष्टिकोनातून मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. अनेकदा ह्या विषयांमधलं सगळं जे लिटरेचर आहे हे इंग्रजी भाषेमध्ये असतं, त्यामुळे मी असं म्हणेल की भारतामध्ये परराष्ट्र धोरणाचं लोकशाहीकरण व्हायला आता सुरुवात झालेली आहे. आपण मराठी भाषेमध्ये तिची चर्चा करायला लागलेलो आहोत. आज अगदी रिक्षावाल्यापासून तर पानटपरीवाल्यापासून प्रत्येक जणाचे आपापले ओपिनियन आहेत. पूर्वी भारतीयांचं ज्ञान हे पाकिस्तान आणि चीनच्या पुढे जात नव्हतं, पण आता आफ्रिकेत काय चाललंय, रशिया युक्रेनमध्ये काय चाललंय, इस्रायल हमासमध्ये काय चाललंय, या संदर्भामध्ये इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडिया देखील चांगल्या प्रकारचं कव्हरेज देत आहे. तर मला असं वाटतं की परराष्ट्र धोरणाचं खऱ्या अर्थाने लोकशाहीकरण हे झालं आहे. जसं अमेरिकेमध्ये प्रत्येक गोष्टीसाठी सर्वेक्षण केलं जातं, तसंच परराष्ट्र धोरणाच्या बाबतीमध्ये देखील आपल्याकडे सर्वेक्षणाची पद्धत अजून आलेली नाही आहे. जे होतात ते पॉलिटिकल इलेक्ट्रोल सर्वेज होतात, पण एखाद्या व्यक्तीला ट्रम्प व्हावा की बायडेन व्हावा काय वाटतं अशा प्रकारचे सर्वेज भारतात होत नाही आहेत. किंवा आपलं एखाद्या देशासंदर्भातलं परराष्ट्र धोरण तुम्हाला आवडतं की नाही आवडत अशा प्रकारची सर्वेक्षण आपल्याकडे होत नाही आहेत. ती होणं ही येत्या काळाची गरज आहे. ती मला असं आशा आहे की पुढच्या काळामध्ये देखील ते होईल. त्यामुळे मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो. या विषयावरती तुमच्याशी संवाद साधण्याची आणि माझे काही ऑब्झर्वेशन्स आहेत हे ऑब्झर्वेशन्स तुमच्यापुढे मांडण्याची मला संधी दिली, त्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे धन्यवाद. थँक्यू. कोणाला प्रश्न विचारायचे असतील तर मला एक प्रश्न विचारायचा की सीमेवरती आत्ता धोका किती आहे भारताला? मला असं वाटतं की मी थोडं अर्थकारणाकडे ह्या सगळ्याकडे गेल्यामुळे जो आपल्या तुमच्या आणि माझ्या सगळ्यांच्या इंटरेस्टचा विषय आहे की भारत चीन सीमेवरती नेमकं काय होईल. एक गोष्ट तर मी निश्चितपणे तुम्हाला सांगेल, ह्या विषयामध्ये मी साधारणतः 25 वर्ष झाले अध्ययन करतो आहे. तर भारत आणि चीनमध्ये भविष्यात युद्ध होईल का? युद्ध होईल, पण त्याचं वर्ष काय असेल हे सांगण्याची सध्या तरी कोणीतरी ते प्रेडिक्शन करू शकत नाही. पण होईल का हे 100%, आणि हे मीच नाही तर आपल्याकडे केंद्र सरकारमध्ये देखील तशा प्रकारचं कन्व्हिक्शन आहे. म्हणून ज्या पद्धतीचं इन्फ्रा डेव्हलपमेंट आपण करतो आहोत ते तुम्ही सेला टनेलची कन्सेप्ट जर बघितली क्लोजली ऑब्झर्व करून, तर 2017 ते 2024 या काळामध्ये आपण साधारणतः 1 ट्रिलियन प्लसचं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट हे चायना आणि इंडिया सीमारेषेवरती केलेलं आहे. आणि म्हणूनच चीन चिडलेला आहे. पूर्ण आशिया खंडामध्ये चीनला कोणी चॅलेंज करू शकत असेल तर तो केवळ भारत आहे. बाकी कोणी, चीनचे लक्षात ठेवा, चीनचे एकमेव असा देश की ज्यांचे 19 देशांबरोबर सीमावाद होते. 19 देशांबरोबर, त्यापैकी 90% सीमावाद चीनने शांततेने सोडवले. पण भारताबरोबरचा सीमावाद सोडायला चीन तयार नाही. भारताने कितीही पुढाकार घेतला, तुम्हाला कल्पना आहे की त्यांच्याबरोबर आपला जॉईंट डायलॉग चालू आहे. तो डायलॉग 21 राऊंड झाल्या, पण काही प्रगती होत नाही, प्रगती होणार पण नाही आहे. ते अरुणाचल प्रदेशचं नावं बदलतील, उद्या आणखीन काहीतरी कुरघोड्या करण्याचा प्रयत्न करतील. ते यासाठी करतात की असं केल्यानंतर आपण जास्तीत जास्त लक्ष सीमेवरती देतो आणि जो विकासाचा आपला जो मार्ग आहे त्याच्याकडनं आपलं थोडंसं डायव्हर्जन होतं, आणि ते चीनला पाहिजे. आपला प्रभाव जो दक्षिण आशियाच्या बाहेर सध्या चाललेला आहे, आज जगामध्ये जे आपलं रिकग्निशन होतं आहे ते न होता भारताचा प्रभाव हा केवळ दक्षिण आशियापुरता मर्यादित राहावा म्हणून सातत्याने चीन हा कुरघुडी करतो. चीनला भारत चीन सीमावाद सोडवायचा अजिबात नाही आहे, पण त्यांच्यात हिंमत पण नाही आहे आपल्याबरोबर 2 हात करण्याची. आणि याचं कारण लक्षात ठेवा, हे म्हणजे काही पोकळ मला देशाभिमान आहे म्हणून मी बोलत नाही आहे. मी एक रिसर्चर आहे म्हणून तुम्हाला सांगतो, हे यासाठी हिंमत करत नाही. गलवान नंतर ते आपल्यावरती अटॅक करू शकले असते, पण हे झालं नाही. याचं कारण असं आहे की चीनच्या सैन्याला युद्धाचा अनुभवच राहिलेला नाही आहे. ह्या देशाने शेवटचं युद्ध 1979ला 1979ला व्हिएतनामबरोबर केलं, आणि त्यावेळेला माओची रेड आर्मी होती. आणि 1962च्या युद्धामध्ये जरी आपल्याला त्याच्यामध्ये डिफीट हा करावा लागला असला, तेव्हा ती माओची सेना होती. जी माओची सेना आता राहिलेली नाही आहे. अत्यंत विलासाने ओतपोत झालेले आत्ताचे सैनिक आहेत, त्यांना युद्धाचा अनुभव अजिबात नाही आहे. ऑन द कॉन्ट्ररी आपण सातत्याने युद्धजन्य परिस्थितीमध्ये आहोत.
इतके प्रचंड दहशतवादी हल्ले होत असतात, त्यामुळे आपण ॲक्शन मोडमध्ये नेहमी असतो. हा पहिला मुद्दा. दुसरा, 1962 जेव्हा युद्ध झालं त्यावेळेला दोन्ही देशांकडे न्यूक्लिअर वेपन्स नव्हते. आता दोन्ही देशांकडे न्यूक्लिअर वेपन्स आहेत. चीनने जर आपल्यावरती न्यूक्लिअर वेपनने अटॅक केला तर रिटॅलिएशनची क्षमता आपल्यामध्ये पण आहे. त्यामुळे आपणही प्रचंड ताकदीने रिटॅलिएशन करू शकतो. आणि तिसरा मुद्दा असा आहे की त्यावेळेला चीन आणि भारत अनेक रिजनल ग्रुपचे सदस्य नव्हते. आता ते ब्रिक्सचे आहेत, SCOचे आहेत. हे सगळं जरी असलं तरी चीनला संपूर्ण आशिया खंडामध्ये केवळ एकमेव ग्रेट नेशन म्हणून पुढे जायचं आहे. त्यांना दुसरा कोणताही देश नको आहे. त्यांच्याकडे मिडल किंगडम थेरी आहे. तुम्ही जगाचा नकाशा पाहिला तर चीन हा जगाच्या नकाशाच्या केंद्रस्थानी तुम्हाला दिसून येतो. त्यामुळे त्यांची गेल्या 800-900 वर्षापासूनची फिलॉसॉफी आहे की आम्ही जगाच्या केंद्रस्थानी आहोत आणि जगाचं नेतृत्व आम्ही करणार. आणि त्याच पद्धतीने त्यांनी आपला अत्यंत सायलेंटली विकास केला आणि आता ॲग्रेसिव्हली ते बाहेर आलेले आहेत. ही आमचं ते आमचं अशा पद्धतीने सिस्टमॅटिकली चाललेलं आहे. पण त्यांनी अनेक देशांबरोबर शत्रुत्व घेतल्यामुळे आज आपल्याबरोबर खूप मोठं एक अलायन्स पार्टनर्स आहेत. मग जपान असेल, साऊथ कोरिया असेल, फिलिपाईन्स असेल, अमेरिका आहे, हे आपल्याबरोबर आहेत. मात्र भारताने इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करून भारत थांबलेला नाही आहे. तर भारत मोठ्या प्रमाणावरती संरक्षण क्षेत्रामध्ये आत्मनिर्भर बनण्याचा आपण प्रयत्न करतो आहोत. हाय माउंटून किंवा लॅटिट्यूडवरती वॉरफेअर करण्याची जी क्षमता भारतीयांमध्ये आहे ती चायनाकडे पण नाही आहे. अशा अनेक अँगल आहेत. आता आपल्याकडचे सुखॉय असतील, मिग असतील किंवा आपण रिसेंटली फ्रान्सकडनं आयात केलेले जे फायटर प्लेन्स असतील, लक्षात घ्या यांचा वापर कधी ना कधी कुठे ना कुठे झालेला आहे. पण चीनच्या कोणत्याही फायटर प्लेनचा वापर कधीच झालेला नाही आहे. त्यामुळे चीनच्या गोष्टी सांगतो त्यांच्याकडे काय, त्यांच्याकडे सोशल मीडिया नाही आहे. त्यांचा स्वतःचा सोशल मीडिया आहे. प्रत्येक गोष्टीचं वेटिंग होतं. त्यांच्याकडच्या गोष्टी बाहेर येत नाहीत. एक उदाहरण तुम्हाला देतो मी. 1989ला बीजिंगमध्ये शिनशियांग चौकामध्ये जवळपास हजारो तरुण, 10,000 तरुण एकत्र आले आणि लोकशाही मार्गाने काही मागण्या करत होते. तर चीनने काय केलं, जसं आपल्याकडे पण अनेकदा असे मोर्चे निघतात, मागण्या केल्या जातात. ओके, आपल्याकडे मॅक्स टू मॅक्स पोलीस येतील, त्यांना सिम्बॉलिकली अरेस्ट करतील, नंतर सोडून देतील. चीनने त्या लोकांवरती रणगाडे चालवले. साधारणतः 3,000 लोकांना चिरडून मारून टाकलं. 3,000 तरुणांना चिरडून मारून टाकलं. 1989ला हे घडलं आणि जगाला 1993ला कळलं. जेव्हा पहिली आंतरराष्ट्रीय मानव अधिकार परिषद झाली त्यावेळेला काही लोक पळून हाँगकाँगला गेले, हाँगकाँगवरनं तिकडं गेले आणि तेव्हा जगाला कळलं की चीनमध्ये असा प्रकार घडला आहे. त्यांच्या गोष्टी पण प्रॉपरली बाहेर येत नाहीत. त्यामुळे किती गोष्टींवरती विश्वास ठेवायचा, खरंच त्यांचं ॲग्रिकल्चर ग्रोथ एवढी आहे का, खरंच मॅन्युफॅक्चरिंग ग्रोथ रेट एवढा आहे का, खरंच GDP ग्रोथ रेट एवढा आहे का, ह्या कोणत्याही गोष्टीविषयी, कारण सगळं वेटिंग आहे, सगळं गव्हर्नमेंट आहे, सगळं गव्हर्नमेंट कंट्रोल करतं. त्यामुळे त्यांच्याविषयी शाश्वती नाही. पण जर त्यांच्यामध्ये एवढी हिंमत होती तर गलवाननंतर त्यांनी निश्चितपणे आपल्यावर अटॅक केला असता, जो त्यांनी केलेला नाही आहे, करण्याची हिंमत नाही आहे. पण आपण पण गाफील नाही आहोत. आपण इन्फ्रा डेव्हलप केलं आहे, आपण सिक्युरिटी वाईज प्रचंड पॉवरफुल बनत चाललेलो आहोत आणि आपले अलायन्स पार्टनर पण स्ट्रॉंग आहेत. मात्र भारत हे गृहीत धरून चाललेला आहे, आज ना उद्या भविष्यामध्ये मे बी 10 वर्ष असतील, 15 वर्ष असतील, यू नेवर नो, ते आपल्याला इयर आयडेंटिफाय करता येणार नाही. पण ह्या दोन टायटन्स एकमेकांशी क्लॅश होणार. ती होणार यासाठी की ते एशियामध्ये त्याशिवाय सर्वायवल नाही आहे आणि म्हणून ते आज ना उद्या गोष्ट घडेल. पण आपण पूर्णपणे तयार आहोत. 1962 सारखा प्रकार आता अजिबात घडणार नाही. हॅलो सर, आपण जसं मगाशी म्हटलं की पुढची चीन एकसंघ राहिलंच त्याची शक्ले होणार नाहीत, याची काही गॅरंटी नाही. करेक्ट. असाच धोका भारताला पण आहे का, किंवा भारताची ही शक्लं व्हावीत असं इंटरनॅशनली प्रयत्न चालू आहे का सेम करण्यासाठी? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारलात. लक्षात घ्या की ह्याच स्वरूपाचे प्रेडिक्शन्स 1950 जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं, 1950मध्ये 1960मध्ये अनेक लोकांनी अशा प्रकारचे प्रेडिक्शन्स केले. अनेक वेस्टर्न स्कॉलरनी सांगितलं हा देश एकसंघ राहणं शक्यच नाही आहे. या देशामध्ये हजारो भाषा बोलल्या जातात, शेकडो जाती आहेत, इतके सारे धर्म आहेत. एका राज्यातनं आपण दुसऱ्या राज्यामध्ये गेलो तर कल्चर बदलतं, खानपान बदलतं. इतकं प्रचंड जर त्यांच्यामध्ये डायव्हर्जन्स आहेत, इतकी मोठ्या प्रमाणात हेट्रोजेनिसिटी आहे, हा देश एकसंघ राहणं शक्य नाही आहे. हे 50sमध्ये 60sमध्ये अनेक वेस्टर्न स्कॉलर्सनी त्याच्यावर पुस्तकं लिहिली, अनेक लोकांचं प्रेडिक्शन आहे.
पण आज आपल्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि अत्यंत स्ट्रॉंग फाउंडेशनवरती हा देश उभा आहे. आणि याचं कारण तुम्हाला मी सांगतो. याचं कारण रामचंद्र गुहांनी इंडिया आफ्टर गांधी नावाचं पुस्तक लिहिलं, आपण सगळ्यांनी वाचावं. इंडिया आफ्टर गांधी हे व्हॉल्युमनस पुस्तक आहे, ते मराठीत ट्रान्सलेट झालेलं आहे. त्या एवढ्या सगळ्या पुस्तकाची सगळी मीमांसा केल्यानंतर जवळपास 1,500-2,000 पानांचं पुस्तक आहे. शेवटी रामचंद्र गुहा एका कन्क्लुजनला येतात आणि थांबतात आणि ते असं म्हणतात, हा देश पुढची 100 नाही, पुढचे शतकानुशतकं एकत्र राहील, कारण या देशाकडे राज्यघटना आहे. आणि ही राज्यघटना, जी राज्यघटना सेक्युलर आहे, जी राज्यघटना स्ट्रॉंग डेमोक्रॅटिक फाउंडेशननी आहे, आणि ही घटना जोपर्यंत त्या देशामध्ये आहे तोपर्यंत ह्या देशाचं कधीही विघटन होऊ शकत नाही. आपण सगळे बांधलो गेलेलो आहोत. प्रतिम आहे. आज खरं तर राज्यघटना हा माझा विषय नाही आहे स्पीचचा, पण मला कधीतरी संधी द्या, मी या विषयावरती डिस्कोर्स सादर करेल तुमच्यासमोर. हा का राहिला? कोण वेस्टर्न स्कॉलर्स होते, त्यांनी प्रेडिक्शन्स केलेले होते, आणि आपण का टिकलो एकत्र होऊन, आणि आपण भविष्यात पण का टिकणार आहोत. आणि आपली सगळ्यात मोठी ॲसेट काय आहे? आपली सगळ्यात मोठी ॲसेट आपली डेमोक्रेसी आहे. आणि आपली डेमोक्रेसी, आपलं सेक्युलरिझम आणि या सगळ्यांना एकत्र आणणारी आपली राज्यघटना आहे. आणि त्यामुळे आपल्याला अजिबात धोका नाही आहे. टेक माय वर्ड ग्रँटेड, माहितीने 25 वर्षानंतर मी असू की नाही तो विकसित भारत बघण्यासाठी, पण मला एवढी गॅरंटी नक्की आहे की हा देश प्रचंड एकसंघ राहील आणि या देशचा विकास देखील कोणी डिनाय करू शकणार नाही. सर, आपण इंडिया आणि चायनाचं डिस्कस केलं, पण तुमच्या मताप्रमाणे आत्ता जे अरुणाचलमध्ये डेव्हलपमेंट झाली आणि लडाखमध्ये ज्या आपण रिपोर्ट्स येत आहेत ते तुम्ही कसे बघता? कारण आपण डिस्कस केलं की इकॉनॉमिक्स डिस्कस केली, मिलिटरी, भारताची मिलिटरी कपॅसिटी डिस्कस केली, पण तुम्ही या घटनांकडे कसं बघता? कारण ॲज अ कॉमन सिटीजन असं वाटतं की अरे ते आपला टेरिटरी सोव्हर्निटी इन्क्रोच करतायत आणि आपण रिॲक्ट करत नाही आहे. मला असं वाटतं की फार चांगलं तसं उत्तर आपल्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी दिलं होतं. त्यांनी असं सांगितलं की बीजिंगचं आपण नाव बदललं आणि हनुमान गड ठेवलं तर बीजिंग आपलं होणार आहे का? हा बालिशपणा. हे चीनला पण माहिती आहे, हे काहीच घडणार नाही आहे. अशी कोणती गोष्ट घडू शकत नाही. गावांची नावं बदलणं, नद्यांची नावं बदलणं. अहो, तुम्ही ज्या तिबेटचा भाग अरुणाचल प्रदेशाला मानता तो तिबेटच तुमचा नाही आहे. तो तिबेट तुम्ही 1959ला जबरदस्तीने मिलिटरी पाठवून पूर्णपणे बळकावलेला आहे. त्या तिबेटचा अरुणाचल प्रदेश भाग आहे म्हणून तो आमचा आहे असं चीन क्लेम करतं, पण तो तिबेटच त्यांचा नाही आहे. पण या मुद्द्यावरनं मात्र एक जरूर मी तुम्हाला सांगतो की अनेकदा आपली धोरणंही फार उदार असतात. म्हणजे हा चीन आम्हाला सातत्याने अरुणाचल आमचा आहे, लडाख आमचा आहे, आमच्या प्रत्येक गोष्टीवरती दावे सांगतो, आमच्या कुरघोड्या करतो. मात्र आमचं अधिकृत धोरण आहे, भारत सरकारचं अधिकृत धोरण आहे 1959 पासून की तिबेटला चीनचा अधिकृत भाग मानणं. हे तो आपल्याला मानत नाही, काहीच मानत नाही, पण आमचं हे ऑफिशियल पॉलिसी आहे. त्याला म्हणतात वन चायना पॉलिसी. म्हणून मी माझ्या अनेक आर्टिकल्समधनं आर्ग्युमेंट केलं की आता टाईम आलेला आहे ती वन चायना पॉलिसी बाजूला ठेवा आणि पहिल्यांदा इंटरनॅशनल फोरमवरती करा. तिबेट हा त्यांचा नाही आहे, तिबेट हा इंडिपेंडंट आहे. तुम्हाला कल्पना आहे दलाई लामांपासून सगळेजण भारतामध्ये आहेत, त्यांचं शासन इथनं चालतं, हिमाचल प्रदेशमधनं चालतं. पण आपण तिबेटला चीनचा भाग मानतो. आता ही वेळ आलेली की भारताने जसं अमेरिका ठणकावून सांगतं तसं भारताने सांगितलं पाहिजे आहे की तिबेट तुमचा नाही आहे, तैवान पण तुमचा नाही आहे. टिट फॉर टॅट. हे बघा, चीनचा इतिहास जर तुम्ही पाहिला तो ब्लडशेडचा इतिहास आहे, रक्ताचा इतिहास आहे, संघर्षाचा इतिहास आहे, गोळीबारीचा इतिहास आहे. त्यांना शांततेची भाषा समजत नाहीत. ते भारताची खिल्ली उडवायचे पूर्वी. हा काय अहिंसेचा हे करतोय, हा कसला अलिप्ततावादाचं धोरण करतोय. त्यांना फक्त बुलेटची भाषा समजती. हे चीनचं धोरण आहे. त्यामुळे चीनबरोबर आपण सत्याग्रह आणि अहिंसेची भाषा करून चालणार नाही. आपल्याला चीनबरोबर टिट फॉर टॅटच ठेवावं लागणार आहे. जर ते अरुणाचल प्रदेशवरती क्लेम करता आहेत तर वन चायना पॉलिसी हे तुम्ही नुसतं हिंट करा. वन चायना पॉलिसी आणि तिबेटसाठी एक ॲम्बॅसिडर नेमा. बघा, तुम्हाला आता तुमचं तैवान, आपण तैवानमध्ये ॲम्बॅसिडर नेमत नाही. तैवानमध्ये जो भारताचा प्रतिनिधी आहे, जो ॲम्बॅसिडरचंच काम करतो, त्याला आपण तैवान इंडिया कल्चरल सेंटरचा डायरेक्टर म्हणतो. का? तर चीनला राग येऊ नये म्हणून. तो डायरेक्टर आहे, तो ॲम्बॅसिडर नाही आहे. पण अमेरिकेने ॲम्बॅसिडर नेमला. हे आपण का नाही करत? आपल्याला कसली भीती? तो प्रत्येक ठिकाणी. तर त्याचं असं कारण आहे, त्याच्यामागचं लॉजिक
की चीनने आपली इकॉनॉमिक प्रॉस्पिरिटी अचीव केलेली आहे, पण ते करत असताना चीनने 30 वर्ष कोणाशी पंगा घेतला नाही, शांततेने आपले अचीव केलं. आणि आता ते प्रत्येक गोष्ट मागतायत. लक्षात घ्या, 1981 पासून सुरू केलं, 1997 पर्यंत ते शांत होते. 1997ला सांगितलं मकाऊ आमचं आहे, हाँगकाँग आमचं आहे, तैवान आमचं आहे, लडाख आमचं आहे, अरुणाचल आमचं, हे नंतर सुरू केलं. पण त्यांनी पहिले आपली ग्रोथ केली. आपण आता ट्रान्झिशनमध्ये आहोत. आपल्याला सध्या युद्ध नको आहे, आपल्याला सध्या शांतता पाहिजे, कारण शांततेशिवाय आपला विकास होणार नाही. ही वेळ आपली पण येईल जेव्हा आपण पण टर्म्स आणि कंडिशन डिक्टेट करायला लागू. म्हणून आपण शांततेचे धोरण का घेतो, ते यासाठी घेतो की इकॉनॉमिकली अँड ट्रेड वाईज सुद्धा. पण जर त्यांचा प्रकार वाढला तो आपण ऑलरेडी इनडायरेक्टली करतोय. मला असं वाटतं की चीनचा हा बालिशपणा आहे. अशा गोष्टींनी काही होणार नाही. फक्त कुरघोड्या करणं, इलेक्शन काळामध्ये जाणीवपूर्वक काहीतरी इन्स्टेबिलिटी तयार करणं, अशा स्वरूपाने आहे. माझा याच्यावरती एक व्हिडिओ पण आणि एक आर्टिकलमध्ये मी चांगला लिहिला आहे, मला आय डोंट नो, पण कोणत्यातरी न्यूजपेपरला मोठ्या प्रमाणावर आला. सर, दोन अजून एक मुद्दे. एक मला विचारायचं आहे तुम्हाला, सार्क पॉईंट ऑफ व्ह्यूनी इंडियाचं जे साऊथ ईस्ट एशियामध्ये जे होतं आणि आपण म्हणलं नेपाळमध्ये, मालदीव्स झालं, श्रीलंका झालं, इंडिया वॉज कन्सिडर ॲज अ बिग ब्रदर, पण ते आता थोडंसं इक्वेशन कुठेतरी चेंज होताना दिसतंय. तर ते तुम्ही कसं बघता? तिथे परत चीनचा जास्त हस्तक्षेप असं एक चित्र दिसतं, तर तुम्ही त्याच्याकडे कसं बघता? बघा, ते कधी पण होणार. कोणालाही इकॉनॉमिक डेव्हलपमेंट आणि प्रॉस्पेरिटीसाठी कोणाची मदत होत असेल. तुमच्या माहितीसाठी सांगतो की केवळ चीनने साऊथ एशियाला मदत करण्यासाठी $50 अब्ज तरतूद करून ठेवली आहे. त्यांचं पॉलिसी काय आहे, त्याला चीनचं डेट ट्रॅप असं आपण म्हणतो. ते काय करतात की ते तुम्हाला पहिले कर्ज देतात. बरं, कर्ज देणाऱ्या बँका कोणत्या असतात? ह्या चीनमधल्या बँका असतात. त्या बँका देताना त्याचे टर्म्स आणि कंडिशन गुप्त ठेवले जातात. रेट ऑफ इंटरेस्ट काय असेल हे पहिले आता तुम्ही बघा, अनेक ठिकाणी घराण्याशाही आहेत. त्या घराण्याशाही, फॉर एक्झाम्पल श्रीलंकेमध्ये घ्या, ओके, त्या ठिकाणी ते सांगतात की तुम्ही रेट ऑफ इंटरेस्ट काय ठरवायचा. तर ठीक आहे, तुम्ही तो रेट ऑफ इंटरेस्ट आपण 2% तुम्ही आम्हाला द्या, पण आम्ही 4% ठरवू, 2% तुमचे झाले. ओके, हे बँका पहिले पुढे येतात. बँका पुढे गेल्यानंतर ते 5 वर्ष 10 वर्षाचे टर्म्स ठरवल्या जातात. ते रिपे करणं शक्यच नसतं. मग ते केल्यानंतर ते असं म्हणतात की ठीक आहे, तुम्ही रिपे करू शकत नाही ना, मग तुमचा हा लँडचा तुकडा आम्हाला द्या, आम्ही तिथे डेव्हलपमेंट करतो. तुम्हाला काही नाही, तुम्हाला एम्प्लॉयमेंट मिळेल, सगळं मिळेल, पण 100 वर्षासाठी त्याचे लीजचे अधिकार आमच्याकडे असतील. आणि मग ते लीजचे अधिकार आपल्याकडे घेतात. अशा पद्धतीने सिस्टमॅटिकली त्यांनी अनेक देशांमधनं, असे 75 देशांमध्ये तो डेट ट्रॅपमध्ये अडकलेले. 75 देश, त्यामध्ये श्रीलंका आहे. आता तुमचा मालदीवचा जो प्रकार घडतो आहे सगळा, त्यांना अजून माहिती नाही त्या मोहम्मद मयुझीला, पण उद्या तोच आपल्याकडे परत येणार आहे. त्यांना मदत करणारा केवळ भारतच आहे. त्या मालदीव्समध्ये साखर पुरवणारे आपण, औषधं पुरवणारे आपण, इलेक्ट्रिसिटी पुरवणारे आपण, क्लीन ड्रिंकिंग वॉटर पुरवणारे आपण, पण मैत्री मात्र चीनबरोबर, कारण ते पैसा देत आहे सध्या. पण हे लोकांना कळत नाही. जे श्रीलंकेमध्ये झालं आणि त्यांच्या राष्ट्राध्यक्षाला पळून जावं लागलं, हे श्रीलंकेत झालं काय श्रीलंकेमध्ये नेमकं, हे पूर्णपणे चायनाच्या डेट ट्रॅपमुळे झालेला प्रकार आहे. अशा डेट ट्रॅपमध्ये पाकिस्तानसुद्धा उद्या अडकणार आहे. आज $42 अब्ज इन्व्हेस्ट करून चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर कन्स्ट्रक्ट करणं चाललं आहे. त्यामुळे चीन अशा पद्धतीने प्रचंड लोन देणं आणि त्यांना कर्जाच्या विळख्यात ओढणं हे त्यांचं मोडस ऑपरेंडी आहे. भारत तसं करत नाही. भारत कधी कंडिशनल लोन देत नाही. भारताचे 75 देशांमध्ये जवळपास 350 डेव्हलपमेंट प्रोजेक्ट चालले आहेत, पण आपण कधीही परतफेडीची अपेक्षा नाही करत. त्यामुळे आपण हे देत राहतो. ह्या नेपाळला आणि भूतानला, ज्यांच्याकडे रिव्हर वॉटर इलेक्ट्रिसिटी जनरेशन कॅपॅसिटी सगळ्यात जास्त आहे, पण नेपाळला इलेक्ट्रिसिटी भारताकडनं घ्यावी लागते. म्हणून पॉवर प्रोजेक्टसाठी आपण $2 बिलियन दिले, आपण भूतानला $2 बिलियन दिले. चायना ते देत नाही. त्यामुळे आज ना उद्या चायनाचे मोडस ऑपरेंडी, त्यांचे जे हिडन अजेंडा आहे हे जगासमोर येणार आहे. ते ऑलरेडी यायला लागलेले आहेत. त्यामुळे त्यांचं आज ना उद्या ते तोंड जे आहे ते ओपन होणार आहे. पण भारताच्या बाबतीत तसं नाही आहे. भारताचं आपली एक संस्कृती आहे आणि आपण पेशंटली पुढे जातो आहे. आपणही मदत करतो, मदत करत असं नाही, पण चीनच्या त्या कॉम्पिटिशनमध्ये आपण नाही आहोत. त्यामुळे तुम्हाला सध्या जरी चीनचा अप्पर हँड दिसत असला तरी जेव्हा नेपाळला अर्थक्वेक आला त्या मदत करणारे आपणच होतो. ह्या चीनची देशोधडीला लागला श्रीलंका, तेव्हा त्याला गहू, तांदूळ, पेट्रोल, डिझेल आणि प्लस $4 बिलियन पुरवणारा कोण होता? भारत होता. कोरोनाच्या काळात पुरवलं आपण. ह्या चीननी कोणत्या देशांना लसी दिल्या हो? आपण अगदी कोरोनाच्या काळामध्ये कोविशिल्डच्या 75पेक्षा जास्त देशांना लसी दिल्या. हायड्रॉक्सिक्लोरोक्विन हा जगामध्ये भारत सगळ्यात जास्त प्रोड्यूस करतो. तेव्हा आपली गरज होती ती. खरं मलेरियावरचं औषध आहे, पण त्याला मध्यंतरी असा एक ट्रेंड आला की ते कोरोनावरती चालू शकतं. अशा वेळेस जगात त्याची मागणी वाढली.
तेव्हा आपली गरज असूनही 123 देशांना हायड्रॉक्सिक्लोरोक्विन आपण पुरवलेलं आहे. तेव्हा आपली कंपॅरिझन चीनबरोबर होऊच शकत नाही आहे. हजारो वर्षांचा इतिहास असणारा आणि शांततेने अहिंसेचा इतिहास असणारा देश आहे. फक्त पेशन्स ठेवा, आपले दिवस नक्की येणार आहेत. सर हॅलो सर एक हा, पण आता 1-2 आपण घेऊयात ॲज अ रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून. येस प्लीज. आपण बऱ्याच अंगाने सगळं विश्लेषण केलं. त्याच्यामध्ये थोडं GDP आणि एज्युकेशन वगैरे या काही गोष्टी आल्या, तर मला त्या बाबतीत थोडं बोलायचं आहे. हे अगदी खरं आहे की आता भारताने आपली आंतरराष्ट्रीय स्तरावर इतकी जबरदस्त छाप पाडलेली आहे की आपण काही जर बोललो तर पीपल सीट अँड टेक नोटीस, असं पूर्वी होत नव्हतं. पण मला एक गोष्ट खूप खटकली रशिया आणि युक्रेनच्या युद्धात, की आपल्याला माहिती आहे की जसं गाझा आणि इस्रायलमध्ये झालं की गाझाने पहिली खोडी काढली होती, आता पुढे इस्रायलने काय केलं ही गोष्ट वेगळी. तसं युक्रेनने काही केलं नसताना रशिया वेंट स्ट्रेट वे फॉर अ मास जेनोसाईड. आणि त्यावेळेला अमेरिका आणि युरोप या सगळ्यांनी अशी भूमिका घेतली की त्यांनी सँक्शन्स केली रशियावर. आणि त्यांना कळत नव्हतं असं नाही की त्यामुळे त्यांना तेलाचा भाव खूप जास्त द्यावा लागणार आहे, पण आपण त्यावेळेला अशी डिप्लोमसी केली विच यू कॉल स्मार्ट डिप्लोमसी, की त्यामुळे रशियाकडनं आपण अत्यंत स्वस्तात तेल घेतलं. पण ह्या बाबतीत मला ही भूमिका नैतिकदृष्ट्या खूप चुकीची वाटते की तेल आपण घेतलं, आपली फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह त्यामुळे खूप वाढल्या, सगळं मान्य आहे. पण आज मोदींची किंवा भारताची स्थिती अशी आहे की त्यांनी जर युक्रेनच्या बाजूनी स्टँड फर्म घेतला असता तर त्याचा कुठेतरी थोडा परिणाम झाला असता. म्हणजे पुटिनचं हृदय परिवर्तन झालं असतं असं नाही मला म्हणायचं, पण हे आपण केलं नाही. हे एक माझं ऑब्झर्वेशन आहे. ठीक आहे. दुसरी गोष्ट, मी दोन्ही क्वेश्चन कव्हर करते की एज्युकेशनच्या बाबतीत आपण जसं म्हणालात की डेमोग्राफिक डिव्हिडंड हा आपला आहे, कारण आपल्याकडे जबरदस्त मोठा एम्प्लॉयबल वर्ग आहे. पण त्या बाबतीत काही ऑब्झर्वेशन्स असे आहेत आणि विचारवंत लोकांचे आहेत की आज जो मुलगा 10वीत आहे, मी आपल्या इथल्या मुलांचं हे नाही करत की ज्यांचे पेरेंट्स त्यांना अमेरिकेला आणि ऑस्ट्रेलियाला पाठवतात, पण जो टायर 2 सिटीजमध्ये किंवा खेडेगावात जो वर्ग आहे तिथे 10वीतल्या मुलाला दुसरीचं टेक्स्टसुद्धा वाचता येत नाही. आणि अशा स्थितीत हा जो डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणतो, इट कुड बी अ डेमोग्राफिक डिझास्टर इफ वी डोंट इम्प्रूव्ह द स्किल सेट्स. आणि माझा स्वतःचा असा अनुभव आहे, मी सिनियर बँकर आहे, की इंटरव्ह्यूज घेताना वगैरे की एम्प्लॉयबिलिटी ही लोकांची अत्यंत कमी आहे. इवन मोठमोठ्या कंपन्यासुद्धा हे मान्य करतात की जेव्हा त्यांच्याकडे फ्रेश इंजिनियर्स जातात तेव्हा ते अजिबात कुठल्याही तऱ्हेने त्यांची तयारी नसते आणि त्यांना 1 वर्ष ते जे काय ट्रेनिंग देतात त्याच्या पुढे त्यांचा करिअर युटिलिटी वाढते. तर ह्या बाबतीत गव्हर्मेंट आणि चायनाचं आपण उदाहरण दिलं, ज्यावेळेला चायनाला कळलं की आपलं इंग्लिश कमी पडतं आहे आणि मॅथमॅटिक्समध्ये ते स्ट्रॉंग होते, त्यावेळी त्यांनी स्टेडियममध्ये लोकांचे इंग्लिशचे क्लासेस घेतले. या स्केलवर त्यांनी लोकांचे स्किल सेट वाढवले. तर तसं आपल्याकडे होऊ शकेल का आणि त्यासाठी काय केलं पाहिजे? थँक्यू. मी अगदी थोडक्यात तुमच्या दोन्ही प्रश्नांची उत्तरं देतो. पहिला जो प्रश्न आपण विचारला जो युक्रेनच्या बाबतीमध्ये, मला फक्त एकच प्रश्न तुम्हाला सगळ्यांना विचारायचं की ज्या वेळेला गलवानचा अटॅक चीनने आपल्यावरती केला, धोका दिला आपल्याला, आणि ज्याला बॅक स्टॅबिंग असं म्हणतो आपण, ज्याच्यामध्ये आपले साधारणतः 30 जवान जे आहेत ते शहीद झाले. किती युरोपियन देशांनी, किती युरोपियन मीडियांनी त्याच्यावरती लिहिलं? एका तरी युरोपियन देशांनी चीनची टीका केली? एका तरी युरोपियन देशांनी चीनला सांगितलं अरे हा तुमचा प्रश्न युक्रेन रशिया, आम्हाला काय घेणं देणं त्याच्याशी, आम्ही कशाला आमचं स्टँड द्यायचा त्याच्यामध्ये? दिस इज युरोपचे प्रश्न म्हणजे जगाचे प्रश्न, आणि जगाचे प्रश्न युरोपचे प्रश्न नाही आहेत. हा काय प्रकार? ही कोलोनियल मेंटॅलिटी आहे. ही कोलोनियल मेंटॅलिटी ह्या वसाहतवादी देशांनी केलेली आहे की आपण सगळ्यांनी त्यांची चिंता करायची, त्यांनी मात्र काहीच करायचं नाही आहे. आम्ही स्पष्ट केलेलं आहे, हा तुमचा प्रश्न आहे, हा जगाचा प्रश्न म्हणून याच्याकडे बघू नका. हे युरोपियन देश एकमेकाशी भांडतायत, आम्हाला काही घेणं देणं नाही त्याच्याशी, आम्ही आमच्यावरती इम्पॅक्ट होऊ देणार नाही आहे. आणि तुम्ही कोण सांगणार आम्हाला रशियाकडनं तेल घ्या किंवा नका घेऊ म्हणून? अरे आपण जेव्हा रशियाकडनं घेत होतो, जेव्हा एका महिन्यामध्ये आपण जेवढं तेल रशियाकडनं घेतलं तेवढं 3 तासामध्ये युरोप घेत होता. 3 तासामध्ये रशिया युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतरही. त्यामुळे हे ढोंगी देश आहेत. त्यामुळे मला आणि हे मी नाही, हे एस जयशंकर ऑफिशियली त्यांच्या छातीवर बसून युरोपमध्येच हे बोललेले आहेत. त्यामुळे आम्ही जे म्हणतोय स्टँड घ्या, आम्ही कुंपणावर बसलेलो आहे. आम्ही कशाला स्टँड घ्यायचा? का म्हणून स्टँड घ्यायचा? तुम्ही घेता स्टँड? हा चीन आमच्या एवढ्या कुरघोड्या करतोय, तुम्ही स्टँड घेता का आमच्याविषयी?
आलात का ओपनली आमच्याकडे करताना? अहो याच BBC आणि अनेक लोकांनी जेव्हा कोरोनाच्या काळामध्ये कशा चिता जळतायत अशा प्रकारचे रिपोर्ट केले, पण कुणी आमच्या हायड्रॉक्सिक्लोरोक्विनचं कौतुक केलं का? कुणी आमच्या कोविशिल्ड देण्याचं कौतुक केलं का? मात्र तुमच्याकडे काही झालं की आम्ही सगळ्यांनी चिंता करायची, आम्ही तुम्हाला साथ द्यायचा, रशियावरती बहिष्कार टाका. का टाका रशियावरती बहिष्कार? अरे रशिया आमचा कोण? ह्या सगळ्या IIT मुंबईपासून सगळ्या रशियानी काढल्यात. रशिया सगळी डिफेन्स टेक्नॉलॉजी आमच्यावर शेअर करतो. आज ब्राह्मोससारखं मिसाईल आमचं जॉईंट इंडेवर आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये रशिया आमच्याबरोबर आहे. का आम्ही रशियावरती बहिष्कार टाकायचा? आणि टाकला नाही तेच योग्य केलं. ह्या ढोंगी देश काय करतायत? रशियावरती ऑन पेपर बहिष्कार टाकला आणि रशियाचं तेल भारताकडनं विकत घेत आहेत. अहो जर्मनीचा सगळ्यात मोठा तेल सप्लायर भारत आहे. हे मी नाही सांगत आहे. मागच्या महिन्यापर्यंत जर्मनीचा सगळ्यात मोठा तेल सप्लायर भारत होता, कारण जर्मनी डायरेक्ट रशियाकडनं घेऊ शकत नाही. पण जे ऑइल आपण रशियाकडनं घेतो, रिफाईन करतो, ते जर्मनी विकत घेतो, हा अमेरिका पण विकत घेतो. त्यामुळे ह्या देशांचं आपण पडणार नाही. उलट भारताचा याच्यामधनं आपला जो प्राऊड आहे, आपला जो स्टँड आहे, आपल्यातला जो प्रचंड मोठा आत्मविश्वास दिसून आला. आम्ही तुमच्या कोणत्याही गोष्टीला भीक घालणार नाही. आमच्यासाठी आमची लोकं महत्त्वाची आहेत. उद्या जर तुमच्याकडे 350-400 रुपये पेट्रोल आणि डिझेल झालं असतं ना, तर काय झालं असतं इमॅजिन करा. कुठे महागाई गेली असती. आज भयानक प्रकार झाले असते. का? ह्या देशांसाठी आम्ही कशाला मारायचं? त्यामुळे हा स्टँड आपण घेणार नाही. आपण स्पष्टपणे सांगितलं आणि आपण न्यूट्रल राहतोय. नाही आता सांगतो त्याच्यामध्ये आपण काय केलं. मग ज्या वेळेला आपण रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना मात्र मोदींनी अप्रत्यक्षपणे ही गोष्ट सांगितली की आजचं युग हे युद्धाचं युग नाही, हे शांततेचं युग आहे. हे आपण त्यांना सांगितलं. परंतु या बाबतीमध्ये स्टँड जो आहे की आम्ही ओपनली युक्रेनची बाजू घ्या किंवा इकडे घ्या. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, आता हा विषय निघाला म्हणून या युक्रेनचे आणि पाकिस्तानचे संबंध तपासा. किती पाकिस्ताननी आणि या युक्रेनमधले डिफेन्स रिलेशन तपासा. किती रणगाडे या पाकिस्तानी युक्रेनला दिलेले आहेत आणि कशा दोघांमधले साठलोटं आहे हे तपासा. काय होतं की आपल्याला हे लोक स्टँड घ्यायला लावतात सगळीकडे. पूर्वी स्टँड घेतला जायचा, पण आता आपली पॉवर एवढी प्रचंड वाढली. अहो $650 बिलियन फॉरेन एक्सचेंज आहे आमच्याकडे. आज पाकिस्तानकडे $20 बिलियन आहे, श्रीलंकेकडे $15 बिलियन फॉरेन एक्सचेंज आहे. आपल्याकडे कितीही इमर्जन्सी आली जगामध्ये, निदान 2 वर्ष आपल्याला धक्काही लागत नाही. आणि हा एकमेव देश असा आहे ॲग्रिकल्चर प्रॉडक्टपासून ट्रक्सपर्यंत सगळं प्रोड्यूस करतो. त्यामुळे आपल्याला या बाबतीमध्ये करायची गरज नाही. म्हणून आपण डोळ्यात डोळे घालून सांगू शकतो आता ही का हिंमत निर्माण झाली आपल्यामध्ये, कारण आपली इकॉनॉमिक प्रॉस्पेरिटी झाली आहे आणि आम्ही ह्या देशांसाठी सहन करणार नाही. आता उलट आम्ही त्यांना सांगतोय की आम्ही तिकडे येऊ आणि आता आखातामध्ये देखील आम्ही प्रचंड मोठं मंदिर बांधू आणि असं मंदिर बांधू की सगळं जग त्या मंदिराकडे बघत राहील. आणि आखातामध्ये UAEचा सुलतान त्या कार्यक्रमाला येतो. UAEचा सुलतान ऑफिशियली सगळी मदत पुरवतो. दुबई आणि अबुधाबीच्या रोडवरती प्रचंड मोठी जागा दिली जाते. हे सहज नाही घडत. लक्षात ठेवा, ज्याला मी कल्चरल डिकोलोनायझेशन असं म्हणतो. आजपर्यंत तुम्ही तुमची संस्कृती, तुमचे मूल्य आमच्यावर लादत आलात, आमच्यावर तुम्ही राज्य केली म्हणून, आणि आमचे जे ऐतिहासिक आमचं वैभव आहे हे नेहमी दाबू टाकत आला, हे कमी लेखत आलात. पण आता तो वेळ गेलेला आहे. आता आम्ही सांगू आमची संस्कृती आणि आमच्या सगळी मूल्ये किती श्रेष्ठ आहेत. आणि म्हणून वसुधैव कुटुंबकम जे तुम्ही आज नाव ठेवलेलं आहे, ही आमची मूल्ये, त्याच्याच आधारावरती अबुधाबीचं मंदिर बनलेलं आहे आणि त्या मंदिराला जगातली लोक सगळे आलेली होती. हा वेळ गेला. इंडियाला अंडर एस्टिमेट करण्यात तुम्ही लक्षात घ्या. मी तुम्हाला अजूनही सांगतो, जण अकॅडमिशियन म्हणून सांगतो, रिसर्चर म्हणून सांगतोय, पुढचे 25 वर्ष भारताचीच आहेत आणि असे बदल तुम्हाला भारतामध्ये दिसणार आहेत की तुम्ही त्याची कल्पनाही करू शकणार नाही आहेत. हे सगळे बॅग्स घेऊन येतात सेल्समनसारखे आपल्याकडे. भारताशिवाय पर्यायच नाही हो तुम्हाला. तो चायना डेमोक्रॅटिक नाही आहे, त्यांच्याकडे कसल्या प्रकारची गॅरंटी नाही आहे. हा डेमोक्रॅटिक स्टेट आहे आणि त्याचबरोबर आपण अत्यंत स्ट्रॉंगली युरोप आणि अमेरिकेबरोबर डेमोक्रॅटिक वेनी पण कनेक्टेड आहोत. तर मला असं वाटतं की आपल्या टर्म्स आणि कंडिशन्स ह्या डिक्टेट करण्याची वेळ आली आणि ते आपण करतो आहोत. दुसरा जो मुद्दा तुम्ही सांगितला तो त्याची मी अगदी 100% कन्व्हिन्स्ड आहे की आपल्याकडे एम्प्लॉयबिलिटी हा जो पार्ट आहे तो आपल्याकडे नाही आहे आणि तो आपल्या एज्युकेशनमधला खूप मोठा लॅकुना होता. आणि म्हणूनच 2020मध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 आपण आणलं आणि हे आपलं राज्य अनिवार्यपणे येत्या 24-25पासनं आपण संपूर्ण राज्यामध्ये राबवतो आहोत. हे केवळ आणि केवळ स्किल निर्माण करणार आहे. यानंतर जनरेशन बदलेल, आपलं राज्य त्याच्यामध्ये पुढाकार घेणार आहे आणि आपण येत्या 24-25पासनं नॅशनल एज्युकेशन पॉलिसी इम्प्लिमेंट करतोय.
ते आता सांगण्याची वेळ माझ्याजवळ एवढी नाही आहे, पण जरूर NEP काय आहे हे वाचा. याच्या माध्यमातून कशा स्किल मुलांमध्ये निर्माण केल्या जातील हे पण वाचा प्लीज. सर या. सर एक प्रश्न आहे की सध्या लडाखमध्ये बरेचसे मोर्चे वगैरे नेतृत्वाखाली तर आणि त्यांनी सुद्धा असा आरोप केला आहे की चीनने आपली बरीचशी जमीन घेतलेली आहे. यात कितपत तथ्य आहे किंवा या मोर्चामागे कोणी बाह्य शक्ती आहे का, ह्याच्याकडे तुम्ही कसे काय बघता? मला सांगा, एक अगदी साधा प्रश्न मी तुम्हाला विचारतो. हां, मी आपल्यासारखे सामान्य माणसं सीमेवर जाऊ शकतो का? नाही जाऊ शकत. हो. पॉलिटिशियन्स, मिनिस्टर्स, किती जरी हाय प्रोफाईल व्यक्ती असला तर तो डायरेक्ट बॉर्डरवरती जाणं फार डिफिकल्ट आहे. आपल्याला ब्रीफिंग कोण करतो? आपले जे रात्रंदिवस जागणारे आपले अधिकारी करतात ना. जेव्हा आपण असे प्रश्न विचारतो ना तेव्हा आपण त्यांच्यावरती प्रश्न रेज करतो. ही आपली लोक आहेत, आपल्या रक्षणासाठी जिथं उभी आहेत, ते आपल्याला सांगतायत की तुमची 1 इंचही भूमी गेलेली नाही आहे. त्यांचं ब्रीफिंग आहे, हे ब्रीफिंग आपलं नाही आहे. हे कोण सांगतं तुम्हाला? मला कोण सांगतं? मिनिस्टरांना कोण सांगतं? मंत्र्यांना, सगळ्यांना. हे ब्रीफिंग आपल्या जनरल्सशी, आपल्या मिलिटरी ऑफिसरशी आहे. आपल्या ऑफिसर्सवर आपण विश्वास नाही ठेवणार, एवढंच मी तुम्हाला सांगेन. सर 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 आजचा आपला विषय वसुधैव कुटुंबकम आंतरराष्ट्रीय संबंध या विषयावरती डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर यांचं अत्यंत अभ्यासपूर्ण, माहितीपूर्ण असं व्याख्यान आत्ताच आपण ऐकलं. आणि सुरुवात तुम्ही सर केलीत की मला काय त्याचे, पण इथे अमर हिंद मंडळाचा जो श्रोता आहे तो सगळा अत्यंत सुजाण आणि सुज्ञ आहे आणि म्हणून इतके प्रश्न आत्ता आपल्याला शेवटी थांबावं लागलं त्यांना. आणि वेगवेगळे पैलू त्याच्यामध्ये या विषयातले आज देवळाणकर सरांनी आपल्यासमोर उलगडून सांगितले. एक सगळ्यांमध्ये आत्मविश्वास जागवण्याचं काम आजच्या तुमच्या या भाषणाने केलं असं निश्चित म्हणता येईल. आता आजच्या ह्या समारोपाकडे जाताना उद्याचा आपला विषय आहे सफर अंटार्क्टिकाची. डॉक्टर मधुबाला जोशी चिंचाळकर आपल्याकडे येणार आहेत. एक निराळा विषय आणि पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनसुद्धा त्याच्यामध्ये असणार आहे. तेव्हा उद्याच्या व्याख्यानासाठी आपण पुन्हा भेटणार आहोत संध्याकाळी 7:15 वाजता, उद्या संध्याकाळी. आज मात्र इथेच थांबूया. धन्यवाद.